राज्यसेवेची पूर्वपरीक्षा येत्या 28 सप्टेंबरला होणार आहे. आता याच्यामध्ये करंट अफेअर्सला घेऊन आपण एक सेपरेट सेशन घेतलेलं होतं की करंट अफेअर्सचा एक्झॅक्टली PYQचा ट्रेंड कशा पद्धतीने राहिलेला आहे आणि संभाव्य प्रश्न त्याच्यावरती काय असू शकतात या पद्धतीने एक सेपरेट व्हिडिओ आपण घेतलेला आहे. आणि त्याच वेळी सांगितलं होतं की इतर विषयांना घेऊन पण याच पद्धतीने सेशन्स होतील की आता शेवटच्या या काही दिवसांमध्ये या विषयांची एक्झॅक्टली तयारी प्रिपरेशन कशा पद्धतीने करायची आहे. आतापर्यंत तुम्ही 1 रीडिंग 2 रीडिंग या सगळ्या सब्जेक्टची केली असेलच. मग आता लास्ट रिव्हिजनला एक्झॅक्टली काय करायचं आहे, या शेवटच्या काही दिवसांमध्ये राहिलेल्या काही दिवसांमध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीने तयारी करायची आहे, कोणते हाय प्रायोरिटी टॉपिक्स आता रिवाईज करायचे आहेत, प्राधान्याने कोणते टॉपिक्स आता कंप्लीट करायचे आहेत, हे सगळं आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर आज हिस्ट्रीमध्ये आज आपण काय बघणार आहोत की हाय प्रायोरिटी टॉपिक्स कोणते आहेत, असे टॉपिक्स जे टॉपिक्स केल्याशिवाय एक्झामला जायचंच नाहीये, ते टॉपिक्स केल्याशिवाय एक्झामला जायचं नाहीये. हे टॉपिक्स एकदम व्यवस्थित करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये पण आयडिया आपण घेणार आहोत की आतापर्यंत प्रश्न कशा पद्धतीने विचारलेला आहे त्या टॉपिकवरती स्पेसिफिकली. मग याच्यामध्ये एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न तिन्ही बद्दल आपण चर्चा करणार आहोत. सुरुवात करणार आहोत मॉडर्न पासून, कारण जास्त वेटेज आहे. 15 प्रश्न आहेत इतिहासावरती. इतिहासामध्ये आधुनिक इतिहासावरती जास्त प्रश्न असतात. 9 ते 10 या पद्धतीने प्रश्न राहिलेले आहेत त्या 15 प्रश्नांपैकी. मग 2 ते 3 एन्शियंट वरती आणि 2-3 मिडिवल वरती, या पद्धतीने 5 ते 6 प्रश्न ते असतात आणि 9 ते 10 प्रश्न आधुनिक इतिहासावरती आपल्याला विचारले जातात. तर याच्यामध्ये आतापर्यंत मागच्या 5 वर्षांमध्ये एक्झॅक्टली कशा पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारलेला आहे तो ट्रेंड लक्षात घेऊन, तो ट्रेंड डोळ्यासमोर ठेवून याच्यामध्ये काही टॉपिक्स फायनलाइज केलेले आहेत. आणि याच्यामध्ये क्रोनॉलॉजी, कालानुक्रम, जी एक सगळ्याच विद्यार्थ्यांसमोर ऑलमोस्ट एक चिंतेची गोष्ट असलेली बघायला मिळते. कन्सर्नचा मुद्दा असतो की एवढे सगळे वर्ष, एवढ्या सगळ्या घटना लक्षात कशा ठेवायच्या, कशा पद्धतीने आता या शेवटच्या दिवसांमध्ये कोणते टॉपिक्स रीड करायचे आहेत, या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये मिळणार आहे. ठीक आहे. आधुनिक इतिहासापासून आपण सुरुवात करणार आहोत, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली पहिल्यांदा मुद्दा आपल्याला कोणता करायचा आहे, युरोपियन सत्तांचं जे आगमन झालेलं होतं भारतामध्ये. मग या युरोपियन सत्तांना येऊन कोणकोणत्या ठिकाणी आपले कारखाने, आपल्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या, तो भाग तुम्हाला व्यवस्थित रीड करावा लागेल. ठीक आहे. इथे एक मॅप टाकलेला आहे. या मॅपच्या अनुषंगाने काही गोष्टी आपण जाणून घेऊया. या मॅपमध्ये भारताचा नकाशा आहे. भारताच्या नकाशामध्ये महत्वाची काही ठिकाणं इथं नमूद केलेली आहेत, अशा ठिकाणी जिथं मग डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी आली होती, डच आलेले होते, ब्रिटिश आले होते, फ्रेंच आले होते, पोर्तुगीज आले होते. ठीक आहे. यांच्या सगळ्यांच्या वसाहती इथं नमूद केलेल्या आहे. ठीक आहे. आता आपल्यासाठी महत्वाचा मुद्दा काय आहे, तर ज्यावेळी या युरोपियन सत्ता आलेल्या होत्या इथं भारतामध्ये, त्यांनी पहिले कारखाने कुठं सेटअप केलेले होते, तो भाग रीड करायचा आहे. ठीक आहे. पहिले कारखाने कुठं सेटअप केलेले होते प्रत्येकाने. मग त्याच्यामध्ये स्पेसिफिकली ब्रिटिश, पोर्तुगीज आणि फ्रेंच यांना घेऊन खूप जास्त ट्रेंड राहिलेला आहे आयोगाचा प्रश्न विचारायचा. या 3 युरोपियन सत्ता त्या लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी आणि पोर्तुगीज यांनी पहिले कारखाने आपले एक्झॅक्टली कोणत्या ठिकाणी, कोणत्या शहरामध्ये स्थापन केलेले होते, तो भाग आपल्याला जास्तीत जास्त विचारला जातो. ठीक आहे. मग इथं ते सगळे मार्क केलेले आहेत, इथं ती सगळी शहरं इथं सगळी नोट डाऊन केलेले आहेत. ही शहरं फक्त व्यवस्थित बघायची आहेत. आणखी वेगळ्या पद्धतीने प्रश्न कशा पद्धतीने विचारला जातो तिथं, की एखादी सत्ता, एखादी युरोपियन सत्ता, त्यांनी गोव्याचा भाग कोणाकडून जिंकला, गोव्याचा भाग एक्झॅक्टली, किंवा तिथं कारखाना स्थापन करण्याची परवानगी कुणाकडून घेतली. आपल्याला माहिती आहे वास्को द गामा 1496 वास्को द गामा आला होता. वास्को द गामा आल्यानंतर त्याचा मग तिथला हिंदू शासक झामोरीन त्यांनी स्वागत केलेलं होतं. नंतर हळूहळू मग तिथं फॅक्टरी, कारखाना सेटअप करण्याची परवानगी मिळत गेली आणि बाकी पुढच्या गोष्टी घडत गेल्या. त्या पद्धतीने पहिली फॅक्टरी जी सेटअप झाली होती त्याला परवानगी कुणी दिलेली होती, त्या पद्धतीने मग नंतर हे पोर्तुगीज आले होते, बाकी सगळ्या युरोपियन सत्ता आल्या होत्या. त्याच्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, त्यांनी मग आग्रा या ठिकाणी पहिला व्यक्ती कोण होता, 1609ला आग्रा या ठिकाणी पहिला व्यक्ती त्या दरबारात जाणारा कोण होता, त्यावेळी तिथं मुघल रूलर कोण होता, मुघल शासक कोण होता, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं कराव्या लागतील. ठीक आहे. त्यामुळे हा मॅप डोळ्यासमोर ठेवायचा आहे आणि या पद्धतीने शेवटी फक्त हे लोकेशन्स आता रीड करून घ्यायचे आहेत की पहिल्या फॅक्टरीज या सगळ्या युरोपियन कंपन्याच्या हे पहिले कारखाने एक्झॅक्टली कुठं सेटअप झाले होते आणि स्पेसिफिक भाग मग गोव्याचा असेल, मद्रासारखं लोकेशन असेल, आग्राच्या दरबारामधली उपस्थिती असेल, यासारख्या घटना एक्झॅक्टली कोणाच्या कालावधीमध्ये झालेल्या होत्या, कोणता शासक तिथं होता, कोणत्या शासकाकडून त्या गोष्टी मिळाल्या होत्या, या पद्धतीने ते करायचे आहे. ठीक आहे. पोर्तुगीजांना घेऊन सुरुवातीचा पोर्तुगीज पहिले होते भारतात आलेले युरोपियन सत्ता. तर पोर्तुगीजांना घेऊन जे सुरुवातीचे गव्हर्नर राहिलेले आहेत पोर्तुगीजांचे, मग त्याच्यामध्ये अल्बुकुर्क असेल, अल्मेडा असेल, निनो द कुना असेल, हे 3 फक्त व्यवस्थित बघायचे आहेत. त्यांच्यामध्ये ब्लू वॉटर पॉलिसी व्यवस्थित करायची आहे.
कॅपिटल शिफ्ट कुणी केली होती, राजधानी कुणी त्यांची पोर्तुगीजांची हलवली होती, तो भाग त्याच्यामध्ये रीड करायचा आहे. ठीक आहे, या पद्धतीने ह्या पॉलिसीज ज्या गव्हर्नरच्या स्पेसिफिक या 3 गव्हर्नरच्या राहिलेल्या होत्या त्यांनी जे केलेलं काम आहे तेवढा भाग फक्त त्याच्यामधला रीड करायचा आहे. बाकी मग ब्रिटिशांना घेऊन तर पुढे गोष्टी आपण डिस्कस करणारच आहोत. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला घेऊन की मग गव्हर्नर जनरल्स कोणते करायचे आहेत, एक्झॅक्टली व्हॉइसरॉय कोणते करायचे आहेत, तो भाग तर आपल्याला तिथं पुढे जाऊन बघायचाच आहे. ठीक आहे, या पद्धतीने मग पुढचा मुद्दा आपला तिथं सुरू होतो की एक्झॅक्टली पुढचा मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट हा आहे की एक्झॅक्टली आता याच्यामध्ये वर्ष कालानुक्रम तो एक्झॅक्टली लक्षात कसा ठेवायचा आणि त्या घटना ज्या आहेत त्या आपण या वर्षांच्या माध्यमातून समजून घेणार आहोत की कोणत्या घटना कालानुक्रमाने झालेल्या. तर तुम्हाला एकदा तो क्रोनॉलॉजीचा सेन्स आला, तुम्हाला एकदा जो कालानुक्रम इथं नमूद केलेला आहे, ज्या कालानुक्रमाने घटना घडल्या इतिहासामध्ये त्याचा एकदा सेन्स आला, ते एकदा व्यवस्थित समजलं तुम्हाला की बरेच प्रश्न तुमचे या बेसिसवरती सुटणार आहेत. पुढील घटनांची योग्य कालानुक्रमे मांडणी करा हा तर सेपरेट प्रश्न असतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त तो तर प्रश्न तुमचा सॉल्व्ह होणार आहे. इतरही काही प्रश्न त्याच्यामध्ये पण काही इररिलेव्हंट ऑप्शन दिलेले असतात जे अजिबात कामाचे नसतात, ज्याचा काहीच संबंध नसतो प्रश्नासोबत असे दिलेले असतात. मग बऱ्याच वेळा काय होतं की हा कालानुक्रम जर लक्षात असेल, त्याचा एक सेन्स असेल तुम्हाला कोणती घटना कोणत्या वर्षामध्ये झालेली होती, तर मग चांगल्या पद्धतीने तो प्रश्न तुम्हाला अटेंड करता येतो. ठीक आहे, मग इथपासून आपण सुरुवात करणार आहोत 1498 पासून. 1498 आपल्याला माहिती आहे की वास्को द गामा भारतामध्ये आलेला होता 1498ला. त्याच्यानंतर 1500 साली पहिला युरोपियन कारखाना भारतीय भूमीवरती सेटअप झालेला होता, भारतीय भूमीवरती स्थापन झालेला होता 1500 साली. आणि मग पोर्तुगीजांच्या बाजूने जो काही भाग त्यांनी ताब्यात घेतलेला होता, ज्या काही भागावरती व्यापाराची परवानगी त्यांनी मिळवलेली होती, त्या भागाच्या बाबतीमध्ये प्रशासन चालवायला त्यांनी सुरुवात केली होती. मग 1505 पासून पुढे जर आपण बघितलं तर त्यांनी वेगवेगळे गव्हर्नर तिथे नेमायला सुरुवात केली होती. जो भाग आलेला आहे तो गव्हर्न करण्यासाठी गव्हर्नर्स तिथे नेमायला त्यांनी सुरुवात केली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर 1526 पानिपतची पहिली लढाई झालेली होती. 1526ला पानिपतची पहिली लढाई झालेली होती. आपल्याला माहिती की मग लोधी डायनेस्टी, लोधी घराणा त्याचा अंत झालेला होता आणि मुघल सत्तेची सुरुवात झालेली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर 1556ला पानिपतची दुसरी लढाई झालेली होती. झालं काय होतं, मुघल सत्ता आलेली होती. ठीक आहे, मुघल सत्ता आली होती, मुघलांच्या सत्तेमध्ये खंड पडलेला होता. शेरशहा सूर साम्राज्य तिथं मध्येच आलेलं होतं. आणि परत या 1556ला झालेल्या दुसऱ्या पानिपतच्या लढाईनंतर मुघल सत्ता परत एकदा तिथं स्थापन झाली होती. ठीक आहे, मुघल सत्ता परत एकदा तिथं कंटिन्युएशन मध्ये सुरू झाली होती. 1556ची ती दुसरी पानिपतची लढाई. 1600 वर्ष हे माहीत असतं, हे सगळ्यांचंच पाठ असतं. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती, जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी पुढचे 150-200 वर्ष भारतावरती स्वतःची सत्ता गाजवणार होती. ठीक आहे, 1600 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर 1717 महत्वाचं वर्ष आहे. 1717 कारण फारुख सियारचे फरमान, गोल्डन फरमान म्हणून पण त्याला ओळखलं जातं. तर या फारुख सियारने व्यापाराचे विशेष अधिकार दिलेले होते, ट्रेडिंगचे प्रिव्हिलेजेस किंवा स्पेशल राईट्स, स्पेशल ऑथॉरिटी दिलेली होती. तर ते 1717 गोल्डन फरमान फारुख सियारचे म्हणून ओळखले जातात. 1757ला आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना शाळेपासून आपण पाठ केलेला आहे, 1757ला झालेली प्लासीची लढाई. त्या प्लासीच्या लढाईमध्ये महत्वाचा मुद्दा काय होता की ब्रिटिशांचं छोटंच सैन्य, परंतु मग त्यांनी ज्या पद्धतीने युती तिथं बदललेल्या होत्या त्याच्या माध्यमातून त्यांनी तिथं विजय प्राप्त केलेला होता 1757. मग प्लासी नंतर गोष्टी बदलायला सुरू झाल्या होत्या, कारण प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिशांनी स्वतःचं लष्करी वर्चस्व दाखवून दिलेलं होतं की आम्ही लष्करी दृष्ट्या तुमच्यापेक्षा कसे वरचढ आहोत, हे त्यांनी या प्लासीच्या लढाईतून दाखवून दिलेलं होतं. ठीक आहे, 1759ला एक आणखी लढाई झाली होती, बॅटल ऑफ बिदरा, बॅटल ऑफ चिंचुरा किंवा बॅटल ऑफ हुगडी म्हणून ते ओळखलं जातं. हुगडीची लढाई, चिंचुराची लढाई किंवा बिदराची लढाई म्हणून ती ओळखली जाते. ठीक आहे, 1759 ती पण लढाई महत्वाची आहे. त्याच्यानंतर 1761ला पानिपतची तिसरी लढाई झाली होती, ज्याच्यामध्ये मराठा साम्राज्याचा पराभव झालेला होता आणि पूर्ण भारतभर मराठा साम्राज्याचं जे उद्दिष्ट होतं की पूर्ण भारतावरती सत्ता गाजवायची आहे, त्या महत्वाकांक्षा संपलेल्या होत्या या पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर. 1764 ही पण लढाई आपल्याला माहिती असते, बॅटल ऑफ बक्सार किंवा बक्सारची लढाई म्हणून ती ओळखली जाते. इथं 1757ला ब्रिटिशांनी त्यांचं लष्करी वर्चस्व दाखवून दिलेलं होतं. इथं 1764ला बक्सारच्या लढाईमध्ये आम्ही लष्करी दृष्ट्या तर वरचढ आहोतच, सोबतच या लढाईमध्ये 3 सत्ता सामील झाल्या होत्या. ठीक आहे, बंगालचा नवाब तर होताच, बंगालचा नवाब, अवधचा नवाब आणि मुघल शासक पण त्याच्यामध्ये सामील झाला होता. आणि या लढाईमध्ये या तिघांचा पराभव करून दाखवला होता एकट्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने. मग याच्यामध्ये काय त्यांनी मेसेज दिला होता, या लढाईतून एक पुढे इंडिकेशन काय मिळालं होतं
की मुघलांचा पण पराभव होऊ शकतो आणि पूर्ण उत्तर भारतामध्ये आता ब्रिटिश स्वतःची सत्ता गाजवण्यासाठी तयार झालेले होते. या 1764 मध्ये बक्सरच्या लढाईमध्ये त्यांनी या तिन्ही सत्तांचा पराभव करून दाखवला होता. आणि त्याच्यानंतरच लगेच त्यांनी काय केलं होतं की 1765 पासून बंगालमध्ये दुहेरी शासनाची सुरुवात केली होती. ड्युएल गव्हर्नमेंट सिस्टीम तिथं सुरू केली होती. ठीक आहे, दिवाणी अधिकार आणि निजामत अधिकार असे वेगवेगळे केलेले होते. दिवाणी अधिकार म्हणजे महसूलाशी संबंधित अधिकार, ते सगळे स्वतःकडे ठेवले होते. निजामत अधिकार म्हणजे पोलीस दल असेल, कायदा सुव्यवस्था असेल, याची जबाबदारी नवाबाकडे दिली होती. परंतु मग हे सगळं चालवणार कसं? पैसेच त्याच्याकडे नव्हते. महसूल यांनी स्वतःकडे ठेवून घेतला होता ब्रिटिशांनी. महसूलच नाहीये तर मग हे सगळे अधिकार कसे वापरणार आहे? या पद्धतीने ड्युएल गव्हर्नमेंट सिस्टीम तिथं दुहेरी शासन व्यवस्था 1765 पासून तिथं लागू करण्यात आली होती बंगाल प्रांतामध्ये. मग ती कुणी लागू केली, कशा पद्धतीने ती वर्क करत होती, नंतर ती कधी बंद केली, कुणी बंद केली, यासारख्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातात. ठीक आहे, ती 1772 बंद करण्यात आली होती. वॉरन हेस्टिंगने ती बंद केलेली होती 1772. कारण मग त्याच्यामध्ये अशाच काही चुकीच्या गोष्टी घडायला लागल्या होत्या. या ड्युएल गव्हर्नमेंट सिस्टीममुळं, या दुहेरी शासन प्रणालीमुळं तिथं समन्वय योग्य पद्धतीने बघायला मिळत नव्हता. म्हणून मग वॉरन हेस्टिंगने ती बंद केली होती 1772. ठीक आहे, त्याच दरम्यान कलेक्टर नावाच्या पदाची पण त्यांनी सुरुवात केली होती वॉरन हेस्टिंगने. ठीक आहे, तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन एक गव्हर्नर जनरल व्हायसरॉय या सगळ्या घटना डिस्कस करत असतानाच सांगणार आहे. ते नोट डाऊन करून ठेवायचे आहेत, ते रीड करायचेच आहेत. ठीक आहे, वॉरन हेस्टिंग एक तर लक्षात आलं तुम्हाला की वॉरन हेस्टिंग 100% आपल्याला रीड करायचं आहे. ठीक आहे, वॉरन हेस्टिंग रीड केल्याशिवाय पुढे जायचंच नाही. त्याच्यानंतर 1773 बघा पहिला असा प्रयत्न ब्रिटिश क्राऊनने केलेला होता की ही जी कंपनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडं, ईस्ट इंडिजकडं, या पूर्वेकडच्या सगळ्या देशांकडं व्यापार करण्यासाठी जी पाठवलेली आहे त्याचं नियमन करण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला होता 1773. 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट आणला होता, नियामक कायदा आणला होता. हे कंपनीचे जे ट्रेडिंगचे हे सगळे ट्रान्झॅक्शन्स आहेत, हे सगळे अफेअर्स आहेत, ते रेग्युलेट करण्यासाठी आणलेला कायदा, म्हणून तो रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773 म्हणून ओळखला जातो. 1773चा नियमन कायदा. ठीक आहे, या कंपनीला रेग्युलेट करण्यासाठी त्यांनी तो कायदा आणला होता. त्याच्याच अंतर्गत आपल्याला माहिती की 1774 सुप्रीम कोर्ट ऍट कलकत्ता स्थापन करण्यात आलेलं होतं. कलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे, मग भारतामध्ये अशा पद्धतीने इंटिग्रेटेड ज्युडिशरी, एकात्मिक न्याय व्यवस्था तिथं स्थापन व्हायला सुरुवात झालेली होती. त्याच्यानंतर 1784 पिट्स इंडिया ऍक्ट तिथं पास करण्यात आला होता. पिट्स इंडिया ऍक्ट, त्या ऍक्टने तिथं आणखी कंपनीच्या अफेअर्सच्या बाबतीमध्ये ड्युएल सिस्टीम सुरू केली होती. इथं कोर्ट ऑफ डायरेक्टर एक तिथं नवीन सिस्टीम सुरू केलेली होती आणि बोर्ड ऑफ कंट्रोल अशी एक दुसरी 2 मंडळं तिथं स्थापन केली होती कंपनीला रेग्युलेट करण्यासाठी. तर त्याला ड्युएल सिस्टीम मानलं गेलं. या पिट्स इंडिया ऍक्टने ती एक गोष्ट समोर आणलेली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर 1802 एक महत्वाचं वर्ष आहे. 1802 काय झालं होतं? 1802 वसईचा तह झालेला होता. अँग्लो मराठा वॉर महत्वाचे आहे. ठीक आहे, ब्रिटिश आणि बंगाल यांच्या दरम्यानचे संघर्ष तर इथं 2 आपण डिस्कस केलेच, प्लासीची लढाई, बक्सरची लढाई. तसेच ब्रिटिशांचे महत्वाच्या या संस्थानांसोबत संघर्ष झालेले होते. त्याच्यामध्ये बंगालचा भाग महत्वाचा आहे, मराठा साम्राज्याचा भाग महत्वाचा आहे. मराठा साम्राज्यासोबत पण संघर्ष झाला होता. अँग्लो मराठा वॉर म्हणून ते ओळखले जातात. मग त्याच्यामध्ये काही तह महत्वाचे आहेत. तह तर बरेच झाले होते, परंतु त्याच्यातल्या 2 तहांवरती रिपीटेडली प्रश्न आयोगाच्या बाजूने विचारले गेलेला. मग तो आहे पहिला वसईचा तह आणि दुसरा आहे सालबाईचा तह. हे 2 तह व्यवस्थित करायचे आहेत. अँग्लो मराठा वॉर्समध्ये वसईचा तह आणि सालबाईचा तह हे 2 तह व्यवस्थित करायचे आहेत. ठीक आहे, त्यातला वसईचा तह झाला होता 1802. त्याच्यानंतर 1813 चार्टर ऍक्टची सिरीज सुरू झाली होती. बघा, सनद कायद्याची एक सिरीज चालू झाली होती. त्यातला 1813चा सनद कायदा महत्वाचा आहे. त्याच्यातल्या 2 गोष्टी अजिबात विसरायच्या नाही. ठीक आहे, पहिली गोष्ट आहे शिक्षणासाठी, भारतातल्या शिक्षणासाठी ईस्ट इंडिया कंपनी किंवा ब्रिटिश 1 लाख रुपयाची तरतूद करतील अशी त्याच्यामध्ये प्रोव्हिजन ऍड करण्यात आली होती, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, याच कायद्याने काय केलं होतं? ख्रिश्चन मिशनऱ्यांना भारतामध्ये येण्यास परवानगी देखील दिलेली होती. तरी 1813च्या कायद्याच्या या 2 गोष्टी विसरायच्या नाहीत. त्याच्यानंतर 1818 आपल्याला माहिती आहे काय झालं होतं? पेशवाईचा अंत तो मांडला जातो. मराठा साम्राज्य, अँग्लो मराठा वॉर्स जसे सुरू झाले ते पेशव्यांनी, पुण्याच्या पेशव्यांनी ज्या वेळी तैनाती फौजेचा करार स्वीकारला होता त्यावेळीपासूनच मराठा साम्राज्याची पडझड सुरू झालेली असं मानलं जातं. त्याच्या अगोदर पण अंतर्गत संघर्ष मराठा साम्राज्यामध्ये झालेलेच होते. त्याचीच संधी साधून ब्रिटिशांनी हे सगळे मराठा फॅमिलीज डिवाइड केल्या. मराठा कॉन्फेडरेसी म्हणून जी ओळखली जात होती. ठीक आहे, नागपूरचे भोसले, बडोद्याचे गायकवाड, ग्वाल्हेरचे सिंधिया, इंदोरचे होळकर, पुण्याचे पेशवे, हे जी मराठा कॉन्फेडरेसी होती, हा जो मराठा संघ होता, हा फुटायला सुरुवात झाली होती अंतर्गत वादांमुळे. साताऱ्यातून
छत्रपतींच्या नावे हे सगळं राज्य चालवलं जात असायचं या मराठा कुटुंबांकडून. पण मग त्यांच्यामधलेच अंतर्गत वाद आणि त्याचा ब्रिटिशांनी फायदा घेत काय केलं की सगळ्यांना वेगळं वेगळं केलं, पेशव्यांना तैनाती फौजेचं धोरण स्वीकारायला भाग पाडलं आणि तिथपासून मग घसरण मराठा साम्राज्याची सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, आणखी एक मुद्दा वॉरन हेस्टिंगचा इथं मगाशी उल्लेख आला होता. आता इथं डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, ठीक आहे, दत्तक वारस नामंजूर धोरण ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तैनाती फौजेचं धोरण ते लक्षात ठेवा. ठीक आहे, सबसिडरी अलायन्स पॉलिसी म्हणून जी ओळखली जाते. मग याच्यामध्ये डलहौसी इम्पॉर्टंट आहे, वेल्सली इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हे गव्हर्नर जनरल नोट डाऊन करून ठेवा. वॉरन हेस्टिंग्स झालं, डलहौसी झालं, वेल्सली झालं, 3 झाले इथं. ठीक आहे, आणि त्यांच्या या पॉलिसीज, त्यांची ही धोरणं, तैनाती फौजेचं धोरण कुणी मांडलेलं होतं, दत्तक वारस नामंजूर धोरण कुणी मांडलेलं होतं, वॉरन हेस्टिंगची धोरणं, ही सगळी नोट डाऊन करून ठेवायची आहेत. मग त्याच्यामध्ये 1 जानेवारी 1818ला भीमा कोरेगाव या ठिकाणी लढाई झालेली होती आपल्याला माहिती आहे, आणि 1818ला मग तो पेशवाईचा अंत त्याच्यामध्ये मांडला जातो. पेशवाई संपली असं तिथं 1818ला कन्सिडर केलं जातं. मग इथून पुढं थोडासा आधुनिक विचारसरणीचा भाग सुरू होतो. 1829ला आपल्याला माहिती आहे 1818ला इकडे पेशवाईचा अंत झाला होता. त्याचवेळी 1818ला तिकडे बंगाल प्रांतामध्ये राजाराम मोहन रॉय यांनी सती प्रथा जी आपल्याकडे बघायला मिळत होती त्या सती प्रथेच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला सुरुवात केली होती 1818 पासूनच, आणि ज्याच्यामध्ये त्यांना यश मिळालेलं होतं. कधी? 1829 मध्ये, ज्या वर्षी सती प्रथा बंदी करणारा कायदा करण्यात आला होता विल्यम बेंटिकच्या बाजूने. ठीक आहे, बेंटिकच्या कालावधीवर झालेली ही महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, आणखी तिथं काही कनेक्शन सांगतो या वर्षांमध्ये. 1829ला मग ती घटना झाली होती. त्याच्या अगोदर या सगळ्या प्रयत्नांमध्ये असं झालं होतं की राजाराम मोहन रॉय आणि जगन्नाथ शंकर सेठ या दोघांनी स्वाक्षरी असलेलं पत्र निवेदन पाठवलेलं होतं ब्रिटनला सती प्रथा बंदीच्या अनुषंगाने. हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर त्या गोष्टी तिथे लक्षात ठेवा की कोणी प्रयत्न केले होते. त्याच्यानंतर मग कायद्याने, आता ही जी सती प्रथा आहे ते तर ती कायद्याने परवानगी असलेला तो खूनच आहे असा पण उल्लेख करण्यात आला होता. तर अशा काही गोष्टी, अशा काही स्पेसिफिक स्टेटमेंट विधानं ते लक्षात ठेवा. 1829ला सती प्रथा बंदीचा कायदा करण्यात आला होता. विल्यम बेंटिकला त्याचं श्रेय दिलं जातं. त्याच्यानंतर 1833ला ही जी चार्टर ऍक्टची सिरीज सुरू झाली होती त्याच्यातलाच पुढचा कायदा इथं 1833ला आलेला होता. 1833ला आला होता. ठीक आहे, मग ते घटनात्मक तरतुदी किंवा घटनात्मक ज्या पद्धतीने हा प्रवास राहिलेला आहे तो पण आपल्यासाठी महत्वाचा आहे. तो पॉलिटीमध्ये पण तुम्ही रीड करणारच आहे, इकडं पण तो महत्वाचा आहे. ठीक आहे, याच दरम्यान मग आणखी एक गोष्ट तिथं झाली होती 1835ला. 1835ला मेकॉलेचे मिनिट्स ज्याला ओळखलं जातं, मेकॉलेचे मिनिट्स तिथं जाहीर करण्यात आले होते. त्याच्यासाठी जी थोडक्यात पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, 1829ला आपल्याला माहिती आहे की इथं विल्यम बेंटिककडे जबाबदारी होती. विल्यम बेंटिकने घेतलेला निर्णय तो आपल्याला माहितीच आहे. त्याच दरम्यान काय झालं होतं, इथं जी शिक्षणाची तरतूद करण्यात आली होती, 1 लाख रुपयाची शिक्षणाची तरतूद जी वार्षिक करण्यात आली होती. आता भारतीयांना शिक्षण द्यायचंय, पण मग कोणतं शिक्षण द्यायचं आणि कोणत्या माध्यमामध्ये शिक्षण द्यायचं याला घेऊन वाद तयार झाला होता ब्रिटिशांमध्ये वाद तयार झाला होता की एक्झॅक्टली भारतीय भाषांमध्ये इथलं भारतातलं शिक्षण द्यायचंय की पाश्चिमात्य शिक्षण द्यायचंय आणि इंग्लिश लँग्वेजमध्ये द्यायचंय. असे 2 गट तयार झाले होते. त्याला आपण म्हणतो आंग्लवादी आणि प्राच्य विद्यावादी, अँग्लिसिस्ट आणि ओरिएंटलिस्ट, असे 2 गट तयार झाले होते ब्रिटिशांमध्येच. ओरिएंटलिस्ट, प्राच्य विद्यावादी, त्यांचं काय म्हणणं होतं की भारतीय भाषांमध्ये, व्हर्नॅक्युलर लँग्वेजेसमध्ये, देशी भाषांमध्ये शिक्षण द्यायला पाहिजे, इथलं शिक्षण द्यायला पाहिजे. आणि दुसरा जो अँग्लिसिस्ट ग्रुप होता, आंग्लवादी जो ग्रुप होता, त्यांचं म्हणणं होतं की पाश्चिमात्य शिक्षण द्यायचंय, इंग्लिश लँग्वेजमध्ये द्यायचंय. मग बेंटिक जो होता, बेंटिक थोडासा या प्राच्य विद्यावादी ओरिएंटलिस्टकडे झुकणारा होता. बेंटिककडे ज्यावेळी जबाबदारी होती त्यावेळी असं झालं होतं की हा जो ओरिएंटलिस्ट ग्रुप आहे, प्राच्य विद्यावादी ग्रुप आहे, ते वरचढ ठरतात की काय अशी परिस्थिती तिथे निर्माण झालेली होती. आणि मग त्यांनी हे व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये एज्युकेशन देणारं, हे इथल्या भारतीय भाषांमध्ये शिक्षण देणारे सगळ्या संस्था असतील, युनिव्हर्सिटीज असतील, ते तयार करायच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केलीच होती. तोपर्यंत बेंटिकची जागा घेतली जाते मेकॉलेकडून. ते जे एज्युकेशनसाठी कमिटी तिथे नेमलेली होती, बोर्ड जे नेमलेलं होतं त्याच्यामध्ये बेंटिकची जागा घेतली जाते मेकॉलेकडून. मेकॉले असा व्यक्ती होता की ज्याला हे भारतीय जे शिक्षण आहे किंवा भारतीय जे साहित्य आहे त्याच्याबद्दल द्वेष होता, त्याच्याबद्दल फार काही त्याला आस्था नव्हती. त्यांनी मग एक विधान केलेलं होतं की आमच्याकडं पश्चिमेकडं, वेस्टर्न कंट्रीजकडं एक लायब्ररी, त्या एका लायब्ररीमधलं एक कपाट, त्या कपाटातला एक कप्पा, त्या कप्प्यामध्ये जेवढी पुस्तकं आहेत ती भारी आहेत अख्ख्या तुमच्या इकडच्या प्राच्य ओरिएंटल तुमच्या सगळ्या लिटरेचरपेक्षा, साहित्यापेक्षा. त्या कपाटातली तेवढी पुस्तकं भारी आहेत तुमच्या सगळ्या साहित्यापेक्षा. अशा विचारसरणीचा तो व्यक्ती होता.
त्यामुळे तो कसाच या ओरिएंटलिस्ट ग्रुपला सपोर्ट करणार नव्हता. त्यांनी डिसिजन घ्यायचं ठरवलंय या अँग्लिसिसच्या बाजूने, इंग्लिश एज्युकेशन द्यायचं आहे असं त्यानं डिसिजन घेतला होता आणि त्याच्यासाठीचे मॅकॉलेज मायनोट्स तिथं रिलीज करण्यात आले होते, जारी करण्यात आले होते. ठीक आहे. मग त्याच दरम्यान शिक्षणाचा झिरपता सिद्धांत एक मांडला जातो. डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेअरी असं त्याला म्हणलं जातं. शिक्षणाचा झिरपता सिद्धांत तिथं मांडला जातो, तो मॅकॉलेच्या बाबतीतला. ठीक आहे. तो एक नोट डाऊन करून घ्या, तो एक महत्वाचा आहे. ठीक आहे. डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेअरी म्हणून तो ओळखला जातो. डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थेअरी, शिक्षणाचा झिरपता सिद्धांत. याच्या अंतर्गत इंग्लिश एज्युकेशन त्यांनी द्यायचं ठरवलं होतं. मॅकॉलेज मायनोट्स म्हणून ते ओळखले जातात. शिक्षणाचा झिरपता सिद्धांत याच्या अंतर्गत त्यांनी विचार एक्झॅक्टली काय केला होता. आता ही गोष्ट तर आपण जाणून घेतली, तुम्ही पण ती रीड केली असेल की ओरिएंटल जे लिटरेचर आहे, साहित्य आहे, त्याच्याबद्दल फार काही त्याला आस्था नव्हती. मग हा सिद्धांताच्या माध्यमातून त्यांनी काय साध्य करण्याचा प्रयत्न केला होता की इंग्लिश एज्युकेशन द्यायचंय. मग काहीच भारतीय घेतील इंग्लिश एज्युकेशन, कारण इंग्लिश भीती तर आज पण आहे, त्यावेळी तर ती वेगळी परिस्थिती होती, शिक्षणाचा अभावच होता मुळातच. त्यामुळे इंग्लिश एज्युकेशनच्या बाजूने जाणारे खूप कमी संख्या होती. जेवढे काही व्यक्ती जातील इंग्लिश एज्युकेशन घेतील, ते इंग्लिश एज्युकेशन घेतलेले व्यक्ती काय करतील तर ते शिक्षण खाली डाऊनवर्ड पद्धतीने खाली झिरपवत जातील बाकी लोकसंख्येमध्ये. जेवढे काही इंग्लिश एज्युकेशन घेतलेले व्यक्ती आहेत ते शिक्षण घेऊन जातील बाकीच्या मासेसमध्ये, बाकीच्या लोकांमध्ये, असा विचार त्यांनी केला होता. आणि त्यावेळी आणखी एक स्टेटमेंट करण्यात आलं होतं की आपल्याला असे इंडियन बनवायचे आहेत जे बाय ब्लड आणि बाय कलर इंडियन आहेत. रक्ताने आणि रंगाने ते भारतीय आहेत, बट बाय आयडिओलॉजी ते ब्रिटिश आहेत. विचारसरणीने मात्र ते ब्रिटिश आहेत. अशा पद्धतीने भारतीय आपल्याला बनवायचे आहेत. ही पण गोष्ट याच्या अंतर्गतच तिथं ठरवण्यात आलेली होती. ठीक आहे. त्यामुळे मग ते मॅकॉलेज मायनोट्स ते लक्षात ठेवा. 1835ला ते मॅकॉलेज मायनोट्स तिथं नमूद करण्यात आलेले होते. ठीक आहे, शिक्षणाच्या बाबतीतले. त्याच्यानंतर 1854 मध्ये मग एक महत्वाची गोष्ट तिथं झाली होती, ज्याला आपण एक महत्वाचं कमिशन, एक महत्वाचा आयोग नेमण्यात आला होता, ज्याला आपण वुड्सचा खलिता म्हणतो. वुड्स डिस्पॅच, त्यांच्या बाजूने रिपोर्ट तिथं नमूद करण्यात आला होता. मग इथं जे इंग्रजी शिक्षणाला जे प्राधान्य देण्यात आलं होतं त्याच्या विपरीत इथं वेगळा फॉर्म्युला नमूद करण्यात आला होता. प्रायमरी एज्युकेशन जे आहे ते देशी भाषेमध्ये पाहिजे, व्हर्नेक्युलर एज्युकेशन पाहिजे. ठीक आहे. बऱ्याच शिफारसी केल्या होत्या वुड्स डिस्पॅचने, या वुड्सच्या खलिताने बऱ्याच शिफारसी तिथं केलेल्या होत्या. यांनी जो मुद्दा मांडला इंग्लिशचा, त्याच्या पलीकडे जाऊन वुड्सच्या खलितामध्ये गोष्टी तिथं नमूद करण्यात आल्या होत्या. ठीक आहे. वुड्सचा खलिता याला शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं म्हणलं जातं. ब्रिटिश एज्युकेशनचा मॅग्ना कार्टा असं त्याला म्हणलं जातं. का म्हणलं जातं? कारण त्याने हे जे एज्युकेशन आहे त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण हे व्हर्नॅक्युलर लँग्वेजेसमध्ये दिलं जावं, त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण हे दोन्ही भाषांमध्ये दिलं जावं असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. आणि उच्च शिक्षण आहे ते इंग्लिशमध्ये दिलं जावं असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. त्याच्यानंतर विद्यापीठ स्थापन केली जावी, तो एक मुद्दा त्यांनी नमूद केला होता की युनिव्हर्सिटी स्थापन केली जावेत. मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, प्रोव्हिन्सेसमध्ये युनिव्हर्सिटी स्थापन झाल्या होत्या. ठीक आहे. अनुदान पद्धत, ग्रँट इन एड पद्धत त्यांनी सुरू केली होती. शाळांचं नेटवर्क स्थापन करण्याचा मुद्दा त्यांनी त्याच्यामध्ये उपस्थित केलेला होता. ठीक आहे. महिला शिक्षण, विमेन्स एज्युकेशनवरती त्यांनी भर दिलेला होता या वुड्स डिस्पॅचमध्ये. सोबतच शिक्षकांचं पण प्रशिक्षण व्हायला पाहिजे वेळोवेळी. ठीक आहे. टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम, त्याचा पण उल्लेख त्याच्यामध्ये करण्यात आला होता. यासारख्या गोष्टी त्यांनी वुड्स डिस्पॅचमध्ये नमूद केलेल्या होत्या, म्हणून तर याला शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असं म्हणलं जातं. ठीक आहे. तर तो वुड्स डिस्पॅच ती एक महत्वाची गोष्ट आहे त्या दरम्यान झालेली. ठीक आहे. 1854ला. त्याच्यानंतर 1857 एक मेजर माइलस्टोन इयर म्हणून ते ओळखलं जातं. एक मैलाचा दगड म्हणून त्याच्याकडे बघितला जातं, कारण आपल्याला माहिती आहे फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणून देखील त्याला संबोधलं जातं. हा त्याला घेऊन काही मतभेद आहेत की त्याला मानायचं की नाही मानायचं, वेगवेगळ्या व्यक्तींचं वेगळं मत आहे. ते मत पण आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. या 1857च्या उठावाला पहिला स्वातंत्र्य लढा मानायचं की नाही मानायचं, कुणी काय विधान केलेलं त्याला घेऊन पण आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्या गोष्टी व्यवस्थित लक्ष ठेवा. 1857च्या उठावाबद्दल आणखी काय काय करायचं आहे तर ठीक आहे, उठावाचं ठिकाण ते करायचं आहे, उठावाचं ठिकाण आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणचं नेतृत्व कुणी केलं होतं. ठीक आहे. 1857च्या उठावाबद्दल तुम्हाला गोष्टी काय काय लक्ष ठेवायच्या आहेत. ठीक आहे. लास्ट मिनिट रिव्हिजनला काय करायचं आहे ते आपण सगळं डिस्कस करतोय. उठावाचं ठिकाण, त्या ठिकाणचं नेतृत्व कोणी केलं होतं तो मुद्दा, कारण 24ला पण प्रश्न विचारलाय, विद्यार्थी कन्फ्यूज होतात. कानपूरचं नेतृत्व कोणी केलं होतं असा प्रश्न विचारलाय. तात्या टोपे नानासाहेब याला घेऊन अजूनही विद्यार्थी कन्फ्युजन आहेत, त्यामुळे आयोग पण परत प्रश्न त्याच्याबद्दल विचारतात. ठीक आहे. ठिकाण, नेतृत्व आणि त्या ठिकाणचा
ब्रिटिश अधिकारी. ब्रिटिश अधिकारी म्हणजे मग तुम्ही विचार कराल की एवढे सगळे ब्रिटिश अधिकारी आहेत, एवढ्या सगळ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आलेली होती वेगळ्या ठिकाणचं बंड मोडून काढण्याची, सगळेच लक्ष ठेवायचे का? नाही. ठीक आहे, ठिकाण स्पेसिफिक, त्या ठिकाणी केलेलं नेतृत्व. आणि जसं झाशीच्या राणीला घेऊन प्रश्न विचारलेला आहे की झाशीच्या राणीबद्दल ते विधान कुणी केलेलं होतं की हेअर ले द वुमन हु वॉज द ओनली मॅन अमॉंग द रिबेल्स. ते विधान कुणी केलं होतं असं विचारले. मग असे ब्रिटिश अधिकारी फक्त आपल्याला करायचे आहेत, असे ब्रिटिश अधिकारी. ठीक आहे, त्याचं विशेष काय असेल तर. आणि मग याच्यामध्ये आणखी महाराष्ट्राचा विषय संदर्भ आपल्याला करायचा आहे हिस्ट्रीमध्ये. मग या 1857च्या उठावाच्या दरम्यान महाराष्ट्रामधली कोणकोणती ठिकाणं होती जिथं हा 1857च्या उठावाची ठिणगी पडलेली होती. मग कोल्हापूर येतं, त्याच्यामध्ये सातारा येतं. ठीक आहे, रामजी सिरसाट असतील, रंगोबापूजी गुप्ते असतील, नागपूरसारखं ठिकाण असेल, नाशिकसारखं ठिकाण असेल, यासारख्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ती 1857च्या उठावाची ठिणगी पडली होती. मुंबईसारख्या ठिकाणी. मग ते लोकेशन्स आपल्याला माहित असायला पाहिजेत की कोणत्या ठिकाणी कुणी जबाबदारी घेतली होती महाराष्ट्रातले पण सेम. ठीक आहे, 1857च्या उठावाबद्दल त्या गोष्टी करायच्यात. मग 1857चा उठाव, हा 1857चा उठाव झाल्यानंतर ब्रिटिशांनी त्याची धास्ती घेतली होती आणि 1857 नंतर त्यांच्या प्रशासनामध्ये मेजर चेंजेस करायला त्यांनी सुरुवात केली होती. पहिला बदल काय केला होता की व्हाईसरॉय नावाचं पद त्यांनी तयार केलं होतं. दुसरा महत्वाचा बदल, भारतमंत्री नावाचं नवीन पद तयार केलेलं होतं. भारतमंत्री नावाचं नवीन पद तयार केलेलं होतं. ठीक आहे, मग पहिला व्हाईसरॉय कोण? अशा पद्धतीने लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, चौथा ब्रिटिश अधिकारी लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, त्याच्या अगोदर गव्हर्नर जनरल कोण होता 1857च्या उठावावेळी? तर तोच होता, त्यालाच व्हाईसरॉय म्हणून तिथं नेमण्यात आलेलं होतं. ठीक आहे, ते बदल केले होते. सैन्याचं प्रमाण बदललेलं होतं. आधी एक ब्रिटिश सैनिक, त्याच्या प्रमाणामध्ये 7 ते 8 भारतीय सैनिक तिथं असायचे. 1857च्या उठावानंतर ते प्रमाण कमी केलं होतं. एक ब्रिटिश सैनिक 3 ते 4 भारतीय सैनिक घेतले जातील, ते प्रमाण चेंज केलेलं होतं. काडतुसाचं कारण होतं मंगल पांडे, ती स्टोरी आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे, 1857चा उठाव आणि त्याच्यानंतर झालेले हे बदल. आणखी एक मोठा बदल काय झाला होता की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता इथली संपून गेलेली होती. तो एक मेजर चेंज इथं झाला होता 1857च्या या उठावानंतर. ठीक आहे, 1858चा कायदा पारित करण्यात आला होता आणि त्याच्याने हे सगळे बदल इथं करण्यात आले होते. सोबतच मग धार्मिक गोष्टींमध्ये आम्ही जास्त हस्तक्षेप करणार नाही असा पण मुद्दा तिथं मग उपस्थित केला होता त्यांनी. कारण मग इकडं उठावाच्या बऱ्याच कारणांपैकी ती पण एक गोष्ट तिथे कारणीभूत मानली जाते की सामाजिक आणि धार्मिक हस्तक्षेप जो केला ब्रिटिशांनी, तो पण लोकांच्या मनामध्ये एक राग तयार करणारा घटक म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. त्यामुळे मग त्याच्यामध्ये पण आम्ही जास्त हस्तक्षेप करणार नाही अशी पण गोष्ट त्यांनी तिथून पुढं नमूद केलेली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं वर्ष 1882 हंटर कमिशन. प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीमध्ये हंटर कमिशन तिथं नेमण्यात आलं होतं. महात्मा फुलेंनी त्यांच्यासमोर साक्ष दिली होती. समाजसुधारक कोणते करायचे ते आपण डिस्कस करणारच आहे पुढे. ठीक आहे, पहिल्यांदा ही क्रोनॉलॉजी समजून घ्या, मग आणखी डिटेलमध्ये जाऊया की आणखी काय काय तुम्हाला करायचं आहे. 1882ला हंटर कमिशन नेमण्यात आलेलं होतं. महात्मा फुलेंनी साक्ष दिली होती, प्राथमिक शिक्षण सक्तीचं करायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी त्यांच्यासमोर तिथं मांडलेली होती. ठीक आहे, 1884चं वर्ष एक महत्वाचं आहे बघा. बऱ्याच विद्यार्थ्यांकडून तो मुद्दा मिस होतो. ठीक आहे, 1884ला काय झालं होतं? 1884ला एका महत्वाच्या संघटनेची स्थापना झाली होती. ते व्यक्ती महत्वाचे आहेत. त्या व्यक्तींना घेऊन UPSC सारख्या आयोगाने देखील प्रश्न विचारलेला आहे. त्यांचं नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे. त्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची जी स्थापना केली होती, ती महत्वाची मानली जाते. कामगार चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जातात, कारण भारतातली पहिली कामगार संघटना म्हणून ती ओळखली जाते. 1884ची ही बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. ठीक आहे, NM लोखंडे, नारायण मेघाजी लोखंडे यांनी मग नंतर दिनबंधू वृत्तपत्र त्याची देखील जबाबदारी स्वीकारलेली होती. ठीक आहे, न्यूजपेपर पण नोट डाऊन करून घ्या लगेच, ज्याला घेऊन प्रश्न आपल्याला विचारला जातो. ठीक आहे, दिनबंधू नावाचं न्यूजपेपर, त्याची जबाबदारी नंतर त्यांनी स्वीकारलेली होती. ठीक आहे, दिनबंधू सत्यशोधक समाजाशी संबंधित होतं हे दिनबंधू नावाचं न्यूजपेपर. ब्राह्मणेतर न्यूजपेपरची लिस्ट करायची आहे, एकदम व्यवस्थित करायची आहे. ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित असलेले वृत्तपत्र सगळे व्यवस्थित करावे लागतील, कारण त्याच्यावरती रिपीटेड प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, नारायण मेघाजी लोखंडे. त्याच्यानंतर जे फॅक्टरी ऍक्ट आलेले होते, 1881ला पहिला फॅक्टरी ऍक्ट आला होता. त्याच्यानंतर जे फॅक्टरी ऍक्ट आलेले होते, त्या फॅक्टरी ऍक्ट वरती नारायण मेघाजी लोखंडे यांनी घेतलेल्या भूमिकेचा प्रभाव पडलेला होता. मग रविवारची सुट्टी देणे, महिलांचे कामाचे तास नियमित करणे, यासारख्या गोष्टी ब्रिटिशांनी पुढच्या फॅक्टरी ऍक्ट मध्ये लागू करायला सुरुवात केली होती. ठीक आहे, फॅक्टरी ऍक्टचा मुद्दा निघालाच आहे, तर मग आणखी काही ॲडिशनल गोष्टी लगेच तिथं बघून घ्यायची आहे. ठीक आहे, या कालावधीच्या दरम्यान हे वर्ष तुम्हाला माहित असेल एका ब्रिटिश अधिकाऱ्याला घेऊन. ठीक आहे, लॉर्ड रिपन म्हणून तो ओळखला जातो. तो पण महत्वाचा आहे आपल्यासाठी ब्रिटिश अधिकारी. ठीक आहे, 5वा ब्रिटिश अधिकारी इम्पॉर्टंट आपल्यासाठीचा, जेने 1882ला रिपन्स रिझोल्युशन म्हणून ज्याला आपण ओळखतो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीतले त्यांनी
ठराव पास केलेला होता. रेफरन्स रिझोल्युशन म्हणून तो ओळखला जातो. ठीक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून पण तो ओळखला जातो. आणखी एक महत्वाची गोष्ट, ठीक आहे, आणखी एक महत्वाची गोष्ट 1878ला आपल्याला माहिती आहे की व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट पारित करण्यात आला होता. देशी भाषांमध्ये येणारी वृत्तपत्र त्यांना दडपून टाकण्यासाठी व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट आणलेला होता. तो देखील यांनी रिपेल केलेला होता, तो देखील यांनी रद्द केलेला होता. ठीक आहे, व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट. त्यामुळे तिथल्या घटना लगेच त्यांच्याशी संबंधित असलेला लक्ष ठेवायचे. या पद्धतीने स्टडी करायचा शेवटच्या काही दिवसांमध्ये. तुम्ही 1882 मध्ये काहीतरी वाचताय, हंटर कमिशन वाचताय, 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन वाचताय, तर त्याच दरम्यान मग आणखी कोणत्या गोष्टी झालेल्या होत्या, आणखी त्याला रिलेट करायचं आहे, आणखी हिस्ट्रीमध्ये कोणकोणत्या घटना झाल्या होत्या, आता जसं दाखवलं त्या पद्धतीने. मग तो ओव्हरऑल होलिस्टिक एक तुमचा स्टडी होणार आहे. ठीक आहे, 1884ची ती घटना लक्षात ठेवा. इथल्या आय होप की इथल्या सगळ्या घटना लक्षात आल्या असतील. त्याच्यानंतर पुढच्या घटनांकडे आपल्याला वळायचं आहे. 1885 ते तर माहितीच आहे, तोंडपट आहे. इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. आणखी एक संघटना याच वर्षी स्थापन झाली होती जी पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, ते आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. ठीक आहे, फिरोजशाह मेहता, KT तेलंग, बदरुद्दीन तैयबजी या तिघांनी मिळून या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, 3 शब्द आहेत संघटनेमध्ये, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, 3 व्यक्ती आहेत, KT तेलंग, फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तैयबजी. ब्रदर्स इन लॉ म्हणून ओळखले जात होते. ठीक आहे, हे 3 लोक. ठीक आहे, बॉम्बे त्रिमूर्ती म्हणून ओळखले जात होते. यांनी या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची सुरुवात केलेली होती. का सुरुवात केलेली होती? कारण त्या दरम्यान आपल्याला माहिती आहे की 1878चा व्हर्नाक्युलर प्रेस ऍक्ट असेल किंवा नंतरच्या काही गोष्टी असतील, याच्याने भारतीयांना प्रशासनातून डावललं गेलं होतं. तर भारतीयांचं प्रतिनिधित्व होतं, भारतीयांना प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे ब्रिटिश सत्तेमध्ये, प्रशासनामध्ये, अशी भूमिका घेऊन त्यांनी काम सुरू केलेलं होतं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनने. त्याची पण स्थापना 85लाच झालेली आहे, काँग्रेसच्या आधी झालेली आहे. मग या संघटनेकडे जबाबदारी होती मुंबई या ठिकाणी काँग्रेसचं पहिलं अधिवेशन आयोजित करण्याची. पुण्यात पहिल्यांदा ठरलेलं होतं, परंतु पुण्यातून शेवटी ऐन वेळेला लोकेशन चेंज करून मुंबईमध्ये ते हलवण्यात आलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 1885 नंतर मग 1905 पर्यंतचा हा जो कालावधी आहे हा मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो. मवाळांनी याच्या दरम्यान घेतलेली भूमिका. ठीक आहे, याच कालावधीच्या दरम्यान मग आणखी काही घटना आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. या कालावधीमध्ये आणखी काही घटना महत्वाच्या आहेत. या कालावधीमध्ये जर बघितलं तर 1899 ते 1905 या कालावधीमध्ये एक तिथं वॉइस राहिलेला होता, ज्याचं नाव होतं लॉर्ड कर्झन. ठीक आहे, कर्झन हा बाकी ब्रिटिश अधिकाऱ्यांसारखाच होता, भारतीयांचा द्वेष करणारा होता, नेक्स्ट लेवलचा होता आणखी. ठीक आहे, या कालावधीमध्ये त्यांनी बरेच कायदे पारित केले होते. बघा, या कालावधीमध्ये त्यांनी बरेच कायदे तिथं पारित केलेले होते. ठीक आहे, फ्रेझर कमिशन असू द्या, युनिव्हर्सिटी ऍक्ट असू द्या, विद्यापीठ कायदा असेल. ठीक आहे, 1902ला समिती नेमलेली होती, 1904ला तो कायदा पारित केलेला होता. आणि त्याच्यानंतर सगळ्यात डेडलिएस्ट डिसिजन, सगळ्यात घातक निर्णय त्याच्या कालावधीमध्ये झालेला तो आहे बंगालची फाळणी. जो त्यांनी निर्णय घेतलेला होता तो होता बंगालच्या फाळणीचा. त्यांनी अधिकृत कारण त्याचं वेगळं सांगितलेलं होतं. की बंगाल खूप जास्त मोठा प्रांत आहे आणि आम्हाला तो ऍडमिनिस्टर करणं, त्याचं प्रशासन चालवणं आम्हाला अवघड जाते, म्हणून आम्ही त्याला डिवाइड करत होतो. परंतु त्या दरम्यान होम सेक्रेटरी रिस्ले नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता, तो होम सेक्रेटरी होता. त्यांनी डायरेक्टली सांगितलं होतं की बंगाल प्रांतामध्ये ज्या पद्धतीने स्वातंत्र्य लढायला घेऊन चळवळ उभारत आहे, त्याला जर आम्ही आत्ताच नाही रोखलं तर पुढे जाऊन आमच्यासाठी ते जड बनणार आहे. त्यामुळे आम्हाला ही फाळणी करावीच लागेल. हिंदू आणि मुस्लिम समुदाय जोपर्यंत एकत्रित आहेत, ही चळवळ एकत्रित काम करते, बंगाल युनायटेड इज अ थ्रेट टू अस, असं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं. युनायटेड बेंगॉल, एकत्रित असलेला बंगाल हा आमच्यासाठी धोका आहे, त्यामुळे आम्हाला ह्याला ब्रेक करावाच लागेल, म्हणून त्यांनी ब्रेक केलेलं होतं. मग आजचा बांगलादेश आणि पश्चिम बंगाल असे 2 तिथं राज्य तयार झालेले होते. ठीक आहे, मग त्या दरम्यानची आमार सोनार बांगला असेल, बाकी भूमिका असतील, त्या सगळ्या आपल्याला माहित आहेतच. ठीक आहे, त्या व्यवस्थित रीड करायच्या आहेत. बंगालच्या फाळणीचा तो त्या दरम्यान झालेला निर्णय इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे, त्याला घेऊन विचारला जातो आपल्याला प्रश्न. मग बंगालची फाळणी आता ती त्याच्या अगोदरच त्यांनी जाहीर केली होती 1903लाच की आम्ही हे करणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं होतं. अधिकृत घोषणा 1905 मध्ये केली होती आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती 16 ऑक्टोबर 1905ला. मग या दरम्यानचे जे 3 काँग्रेस सेशन झाले होते, 1905चं काँग्रेस सेशन असू द्या, 1906चा असू द्या, नाहीतर 1907चा असू द्या, हे तिन्ही काँग्रेसचे सेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. इथले या तिन्हीचे अध्यक्ष आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आणि या तिन्हीचे लोकेशन्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्या दरम्यान झालेला निर्णय आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये सुरत या ठिकाणी फूट पडली होती. नंतर जहाल आणि मवाळ हे 2 गट तिथं होते. मवाळाची भूमिका बऱ्याच लोकांना आवडेनाशी झाली होती, म्हणून एक वेगळा गट, जहाल आक्रमक गट तिथं आलेला होता, त्यांची वेगळी भूमिका. इथं सुरतची फूट झालेली होती. या 3
काँग्रेसच्या सेशन्सची ठिकाणं आणि अध्यक्ष लक्षात ठेवायचे आहेत. 1906ला आणखी एक घटना झाली होती बघा. ज्यावेळी इथं बंगालची फाळणी करण्यात आली होती, लॉर्ड कर्झन नंतर त्याची जागा कोणी घेतलेली होती तर लॉर्ड मिंटोने घेतलेली होती. ठीक आहे, मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स 1909 ते आपल्याला माहितच आहेत ना. ठीक आहे, तर लॉर्ड मिंटोने त्याची जागा घेतली होती. मग मिंटो ज्यावेळी तिथं व्हाईसरॉय म्हणून आला तर त्या मिंटोला भेटण्यासाठी एक शिमला डेप्युटेशन गेलेलं होतं. म्हणजे काय, एक शिष्टमंडळ गेलेलं होतं, एक ग्रुप ऑफ पीपल, काही लोकांचा गट भेटायला गेलेला होता. कोणाच्या नेतृत्वामध्ये? आगा खान यांच्या नेतृत्वामध्ये एक शिमला डेप्युटेशन त्यांना भेटायला गेलेलं होतं. आणि त्यांनी डिमांड काय केली होती की मुस्लिम समुदायासाठी काही विशेष तरतुदी कराव्या, स्पेशल रिप्रेझेंटेशन देणाऱ्या काही विशेष तरतुदी कराव्या अशी डिमांड त्यांनी केलेली होती मिंटोने. आम्ही ते करू असं सांगितलं होतं. आणि या बंगालच्या फाळणीमध्ये मग जो पूर्वेकडचा बंगाल आहे, पूर्व बंगाल, तो मग तुमचाच असेल असं पण त्या दरम्यान त्यांनी बोललेलं होतं. ठीक आहे, यासारख्या गोष्टी तिथल्या लक्षात ठेवा. ठीक आहे, लॉर्ड मिंटो नंतर तिथं व्हाईसरॉय म्हणून आलेला होता. ठीक आहे, मग 1907 पर्यंतच्या घटना. 1906ला मग आपल्याला माहिती आहे की मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती. मुस्लिम लीग, डक्क्याचे नवाब सलीमुल्ला यांच्याकडून मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली होती 1906ला. 1907चं सुरत अधिवेशन, जिथं फूट पडलेली होती काँग्रेसमध्ये, जहाल आणि मावळ यांच्यामध्ये फूट पडलेली होती. ठीक आहे, 1909चा मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स, जे मागणी या मुस्लिम शिष्टमंडळाने केलेली होती, शिमला डेप्युटेशनने, की मुस्लिम समुदायासाठी काही विशेष तरतुदी केल्या जाव्या, ती मागणी मान्य केली होती मिंटोने या 1909च्या रिफॉर्म्समध्ये. मॉर्ले मिंटो रिफॉर्म्समध्ये त्यांनी ती मागणी मान्य केली होती. आणि मुस्लिम समुदायासाठी तिथं कम्युनल इलेक्टोरेट सुरू केलेले होते, जातीय मतदारसंघ किंवा स्वतंत्र मतदारसंघ म्हणून ज्याला आपण ओळखतो, ते मॉर्ले मिंटो रिफॉर्म्समध्ये तिथं त्यांनी जाहीर केलेले होते. ठीक आहे, या पद्धतीने घटना तिथं घडत गेल्या होत्या. रिलेटेड आहेत सगळ्या घटना. 5ला काहीतरी वेगळंच झालं, 9ला काहीतरी वेगळंच झालं, असं कधी होत नाही, असं झालेलंच नाही. त्याच्यामध्ये काही ना काही त्याच्यामध्ये कनेक्शन आहे, त्याच्यासाठी हे वर्ष या पद्धतीने लिहिलं. ठीक आहे, 1909. मग आता इथं जर आपण बघितलं, बंगालच्या फाळणीनंतर मग जहालांनी मावळांची भूमिका मान्य नाही म्हणून आपल्या आपल्या पातळीवरती त्यांनी काय केलं होतं, स्वदेशी चळवळ सुरू केलेली होती. स्वदेशी चळवळ सुरू केलेली होती. ठीक आहे, कारण काँग्रेसमधला मवाळ गट आहे तो तयार नव्हता भारतभर पूर्ण चळवळ सुरू करण्यासाठी, परंतु जहालांनी मग सुरू केली होती या स्वदेशी चळवळीमध्ये. मग परत इथं काय करायचंय, जसं 1857च्या उठावाला केलेला होता तसं ठिकाण आणि त्या ठिकाणचं केलेलं नेतृत्व. ठीक आहे, जहाल नेते फक्त आपल्याला बघायचे आहेत याच्यामध्ये. मग टिळकांनी कोणत्या ठिकाणचं नेतृत्व केलं होतं, लाला लजपत राय यांनी कोणत्या ठिकाणचं नेतृत्व केलं होतं, सय्यद हैदर रजा यांनी कोणत्या ठिकाणचं नेतृत्व केलं होतं, यासारख्या व्यक्तींची नावं आपल्याला तिथं लक्षात ठेवायला लागतील. ठीक आहे, ते ठिकाण आणि नेतृत्व स्वदेशी चळवळीच्या दरम्यानच्या त्या घडामोडी त्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. मग झालं काय, ज्यावेळी इथं 1907ला सुरतला फूट झाली, त्यावेळी मग ब्रिटिशांना संधी सापडली की जहाल जे जास्त आक्रमक होते त्यांच्यावरती काहीतरी कारवाई करण्यासाठी. मग त्यांनी इथं पुढे कारवाई करायला सुरुवात केली 1907 नंतर. 1908ला वेगवेगळे कायदे पण आणले, तोपर्यंत आणखी बरेच वेगवेगळे कायदे आणले होते. या दरम्यान पण वेगवेगळे कायदे आणले जेणेकरून मग या जहालांना आवरता येईल. ठीक आहे, आणि बघता 1909 पर्यंत असं झालं की ही जहालांची जी चळवळ आहे ती थांबून गेली. बऱ्यापैकी बहुतांशी जहाल नेते एकतर जेलमध्ये टाकले गेले, नाहीतर त्यांना तडीपार करण्यात आलं. मग ही चळवळ जी आहे ती नेतृत्वहीन बनली. आणि टिळकांना 1908 मध्येच अटक करण्यात आली होती. पुढच्या 6 वर्षांसाठी 1914 पर्यंत टिळक राहणार होते जेलमध्ये. जे प्रमुख भूमिका बजावत होते या सगळ्या आक्रमक आंदोलनामध्ये, ते टिळक जेलमध्ये गेलेले होते. त्यामुळे हे आंदोलन जे आहे ते नेतृत्वहीन बनलेलं होतं. याच ठिकाणी मग सुरू होते क्रांतिकारकांची स्वतंत्र भूमिका. त्याच्या अगोदरपासूनच सुरू झाली होती महाराष्ट्रामध्ये. मग चाफेकर बंधू व्यवस्थित रीड करायचे आहेत. ठीक आहे, अभिनव भारत संघटनेशी संबंधित घटना व्यवस्थित तुम्हाला रीड करायच्या आहेत. आणि बंगाल सारख्या प्रांतामध्ये स्वतंत्रपणे या क्रांतिकारकांनी केलेल्या कारवाया या दरम्यान ज्या एकदम पीकला पोहोचल्या होत्या. कारण जहाल जे नेतृत्व करत होते ते आक्रमक विचारसरणीचे, ते जहाल आता चळवळीतून बाहेर पडलेले होते. म्हणून हे क्रांतिकारकांनी स्वतःच्या हिमतीवरती स्वतंत्र कृती करायला इथून पुढे सुरुवात केली होती. मग स्वतंत्र कृती तिथल्या आपल्याला व्यवस्थित रीड करायच्या आहेत. त्याच दरम्यान मग बंगालमध्ये युगांतर अनुशीलन समिती, त्यांची भूमिका 1905 पासूनच सुरू झाली होती. युगांतर मॅगझिन खूप जास्त ते मासिक फेमस व्हायला लागलं होतं, त्याच्यातून लेख लिहिले जात असायचे. बाकी जे प्लॅन त्यांनी मग बनवलेले होते, बागा जतीन असतील, त्यांचा झिम्मेरीन किंवा जर्मन प्लॅन म्हणून ओळखला जातो, ते सगळे प्लॅन इथं रीड करायचे आहेत या स्पॅनमध्ये. ते सगळे प्लॅन त्यांचे क्रांतिकारकांची चळवळ. मग परदेशातली क्रांतिकारक चळवळ पण महत्वाची आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये फ्री इंडिया सेंटर इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यासारख्या गोष्टी. श्यामजी कृष्ण वर्मा
या व्यक्तींना विसरायचं नाही. श्यामजी कृष्ण वर्मा यांना रीड करायचंच आहे, त्याच्याशिवाय पुढे जायचंच नाही. श्यामजी कृष्ण वर्मा यांची भूमिका परदेशातली, ठीक आहे, त्यासारख्या गोष्टी, इंडिया हाऊसची भूमिका, त्या सगळ्या गोष्टी इथं या स्पॅनमध्ये रीड करायच्या आहेत. त्याच्यानंतर मग तिथं हा सगळा स्वतंत्र क्रांतिकारी कारवायांचा, क्रांतिकारी चळवळीचा हा टप्पा मानला जातो. त्याच्यानंतर मग 1914ला टिळक जेलमधून बाहेर येतात. त्याच दरम्यान असं झालेलं असतं की 1914ला जागतिक पातळीवरती पहिलं महायुद्ध सुरू झालेलं होतं. मग आता पहिलं महायुद्ध सुरू झाले तर मग भारत याच्यात सामील होणार की नाही होणार, याला घेऊन मग तिथं वाद निर्माण झाला होता. भारतीयांमध्ये पण वेगवेगळे गट तिथं निर्माण झाले होते. 3 गट होते, एक होता जहाल, एक होता मवाळ, तिसरा होता क्रांतिकारक. ठीक आहे, मवाळांची भूमिका काय होती की नाही, ब्रिटिशांना आपण सहकार्य करूया. क्रांतिकारकांची भूमिका ते पहिल्यापासून क्लिअर होती की आपल्याला काय करायचं आहे. त्यांनी सांगितलं होतं की नाही, हीच संधी आहे, उलट ब्रिटन ज्यावेळी या पहिल्या महायुद्धामध्ये अडकलेला आहे, गुंतलेला आहे, त्याच वेळी आपण या संधीचा फायदा करून घ्यायला पाहिजे. जहालांच्या बाबतीत काय झालं असेल, जहालांनी काय भूमिका, जहाल फसलेले होते. टिळकांना असं वाटलं होतं की आपण जर इथं ब्रिटिशांच्या बाजूने भूमिका घेतली तर आपल्याला स्वराज मिळेल, पूर्ण स्वराज मिळेल, परंतु तसं झालं नव्हतं. ते होता 1916 उजडलेलं होतं. 2 वर्षानंतर टिळकांना लक्षात आलं होतं की स्वराज इथं काय मिळणार नाहीये. त्यामुळं मवाळ आणि जहाल दोघांनीही या पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटिशांना सहकार्य करायचं आहे अशी भूमिका घेतलेली होती. क्रांतिकारकांची पहिल्यापासून एकच भूमिका होती की नाही, कसल्याच पद्धतीचं, कसल्याच प्रकारचं सहकार्य करायचं नाही. ठीक आहे, 1914ला मग ती घटना घडलेली होती. 1915ला मग आपल्याला माहिती की गांधी भारतामध्ये येतात. मग गांधींबद्दल काय रीड करायचं आहे. गांधी भारतात आल्यानंतर मग वर्षभर त्यांनी भारतभर प्रवास केला होता. तो कोणाच्या सल्ल्यानुसार केलेला होता, कोण होते त्यांचे पॉलिटिकल गुरु, त्यांचे राजकीय गुरु कोण होते, ज्यांचं ऐकून त्यांनी पहिलं वर्षभर कुठलीही राजकीय भूमिका घ्यायची नाही, भारतभर प्रवास करायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं. तो भाग रीड करायचा आहे. भारतभर त्यांनी प्रवास केला. त्याच दरम्यान इथं मग 1914ला पहिलं महायुद्ध जे सुरू झालेलं होतं त्यावेळी त्यांनी भारतीयांना आवाहन केलं होतं, विशेषतः गुजरातमधल्या लोकांना आवाहन केलं होतं की पहिल्या महायुद्धामध्ये सामील व्हा, सैनिक म्हणून सामील व्हा, ब्रिटिशांच्या बाजूने लढायला सामील व्हा. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना रिक्रुटिंग सार्जंट नावाची पदवी पण दिलेली होती गांधींना. गांधींनी आल्यानंतर ती गोष्ट केलेली होती. ठीक आहे, 1915 मग तो 9 जानेवारी 1915चा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून तो ओळखला जातो. 1916ला आपल्याला माहिती आहे की जसं आता इथं सांगितलं, 14ला टिळकांची भूमिका, ते लक्षात आलं टिळकांना की नाही, पूर्ण स्वराज की आपल्याला मिळणार नाही. आणि त्याच दरम्यान मग 2 महत्वाच्या घडामोडी घडलेल्या होत्या. जहाल आणि मावळ जे वेगळे झालेले होते ते लखनौ करारा अंतर्गत एकत्र आले इथं 1916ला. आणि दुसरी, टिळकांनी मग स्वतंत्र आपल्या पातळीवरती होम रूल चळवळ देखील सुरू केलेली होती. की होम रूल चळवळ देखील टिळकांनी सुरू केलेली होती. ही होम रूल चळवळ, होम रूल मुवमेंट, त्याच्यामध्ये ॲनी बेझंट यांची पण भूमिका महत्वाची आहे. बॉम्बे आणि आजूबाजूचा प्रांत जो आहे तिथली जबाबदारी होती टिळकांकडे, आणि इतर राहिलेला भाग आहे त्याची जबाबदारी होती ॲनी बेझंट यांच्याकडे. ठीक आहे, ॲनी बेझंट थिओसॉफिकल सोसायटी, तिकडं पण त्यांचं कनेक्शन, ते पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, 1916ला हा जो लखनौ करार झाला होता, लखनौ पॅक्ट झाले होते, त्याच्यामध्ये काय फक्त जहाल आणि मावळच एकत्र आले नव्हते, तर काँग्रेस आणि मुस्लिम लीग पण सोबत आले होते. का मुस्लिम लीग सोबत आलेली होती? कारण इथं पहिल्या महायुद्धामध्ये तुर्की हा जो देश होता, तुर्कीचा जो खलिफा होता, तो तुर्कीचा खलिफा म्हणजे सगळ्याच जगातल्या मुस्लिमांसाठी एक प्रेरणास्थान आहे. तर त्या तुर्कीवरती आक्रमण केलं होतं ब्रिटनने, म्हणून मग भारतातला मुस्लिम समुदाय नाराज झाला होता. त्यांनी ठरवलं होतं काँग्रेस सोबत जायचंय, म्हणून तो पण करार तिथं झालेला होता. लखनौ पॅक्ट, लखनौ करार, तो या दोन्ही गोष्टींसाठी ओळखला जातो. जहाल मावळ पण एकत्र आले होते, काँग्रेस मुस्लिम लीग पण एकत्र आलेले होते. ठीक आहे, आणि मग इथं खिलाफत चळवळ पुढं ती जी सुरू होणार होती त्याची पायाभरणी इथंच झाली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर मग गांधींनी भूमिका घ्यायला इथं सुरुवात केलेली होती. मग 1917 आणि 1918 या 2 वर्षांमध्ये गांधीची जी 3 प्रमुख आंदोलन झाली होती. सुरुवात करायची चंपारण सत्याग्रहापासून. मग चंपारण या ठिकाणी येण्यासाठी आवाहन कोणी केलं होतं, त्या व्यक्तीचं नाव विसरायचं नाही. त्या ठिकाणी चंपारण हे जे आंदोलन आहे तो त्यांचा भारतातला आंदोलनाचा कोणत्या प्रकारचा पहिला प्रयोग मानला जातो? ठीक आहे, जसं की सविनय कायदेभंग चळवळ, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंटचा तो प्रकार मानला जातो, त्याचं उदाहरण मानलं जातं. नेमकं काय मुद्दा काय होता चंपारणला घेऊन? ठीक आहे, ती गोष्ट विसरायची नाही. त्याच्यानंतर अहमदाबाद मिल स्ट्राईक आणि खेडा सत्याग्रह. अहमदाबाद मिल स्ट्राईकला घेऊन प्रश्न विचारलाय राज्यसेवा आयोगाने 24ला. अहमदाबाद मिल स्ट्राईक कारण काय होतं, त्या दरम्यान तिथं येण्याचं आवाहन कुणी केलेलं होतं? ठीक आहे, अनुसूया साराभाई नावाच्या व्यक्ती. ठीक आहे, अंबालाल साराभाई यांच्याच त्या बहीण होत्या, अनुसूया साराभाई, त्यांनी आवाहन केलेलं होतं. मग तिथला मुद्दा एक्झॅक्टली काय होता, त्याच्यामध्ये यशस्वी झाले का? मग अहमदाबाद मिल स्ट्राईकचा त्यांचा एक्झॅक्टली आंदोलनाचा तो प्रकार, तो प्रयोग कोणता होता? ओके, उपोषणाला बसायला सांगितलं होतं त्यांनी तिथल्या कामगारांना. त्याच्यानंतर खेडा सत्याग्रह. खेडा या ठिकाणी रेव्हेन्यू कोड जो होता, रेव्हेन्यू कोडनुसार मुद्दा काय होता की जर एखाद्या वर्षी दुष्काळ असेल, पाऊस कमी पडला असेल, उत्पन्न कमी आलं असेल,
तर 25% पेक्षा खाली जर उत्पन्न गेलं असेल तर शेतकऱ्यांना सारा भरण्याची, महसूल भरण्याची गरज नाही, असं ब्रिटिशांनी नियम बनवलेला होता. तरी पण ते महसूल वसुली करत होते, उत्पन्न कमी येऊन पण. त्याच्या विरोधामध्ये खेडा या ठिकाणी सत्याग्रह झालेला होता. ते कशाचं उदाहरण होतं एक्झॅक्टली, हे इथले इम्पॉर्टंट मग ते सगळे इव्हेंट्स आपल्याला गांधींनी भारतात आल्यानंतर पहिले हे जे 3 आंदोलनं केले होते ते व्यवस्थित करायला लागतील. ओके, सिव्हिल डिसओबिडियन्सचा, सविनय कायदेभंगाचं एक्झाम्पल, उपोषणाचं, हंगर स्ट्राईकचं एक्झाम्पल, यासारख्या गोष्टी, आणि नॉन कॉपरेशन, खेडा सत्याग्रह, असहकारचं उदाहरण. या पद्धतीने ही 3 उदाहरणं आपल्याला व्यवस्थित तिथं लक्षात घ्यावी लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर 1919ला आपल्याला माहिती आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स आले होते. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा तिथं जाहीर करण्यात आल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यातल्या मग तरतुदी लक्षात ठेवायच्या आहेत की कोणत्या तरतुदी त्याच्यामध्ये होत्या. 1920ला असहकार चळवळीची सुरुवात करण्यात आली होती. खिलाफत असहकार चळवळ सुरू झाली होती, परंतु नंतर खलिफाचा मुद्दा संपून गेला. जसं महायुद्ध संपलं तसं खलिफाला तिथल्या लोकांनीच सत्तेवरून खाली खेचलं, त्यामुळे तो खलिफाचा मुद्दाच इरिलेव्हंट बनून गेला, तो प्रासंगिकच राहिला नाही मुद्दा. म्हणून मग खिलाफत बाजूला पडली आणि असहकार चळवळ सुरू झाली. मग असहकार करायचंय म्हणजे काय काय करायचंय, त्याच्यामध्ये गांधींनी एक्झॅक्टली फॉर्म्युला काय सांगितला होता त्या गोष्टी पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. 1920ला मग ती सुरू झालेली असहकार चळवळ 1922 येता थांबून गेली होती. चौरी चौरा घटना, फेब्रुवारी 1922 मधली चौरी चौरा घटना, त्या चौरी चौरा घटनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जो काही व्हायलन्स झाला होता, त्याच्यानंतर गांधींनी ठरवलं होतं की ती चळवळ माघारी घेतोय. मग त्या दरम्यान गांधींचा हा जो चळवळ मागे घेण्याचा निर्णय होता त्याच्याबद्दल कुणीतरी विधान केलं होतं काहीतरी, तर ती व्यक्ती कोण आणि ते विधान काय, अशा गोष्टी मिस करायच्या नाहीत. ठीक आहे. 1922ला मग ती घटना झाली होती चौरी चौरा. मग त्या दरम्यान असं झालं होतं की काँग्रेसमध्ये परत एकदा 2 गट तयार झाले होते की गांधी चळवळ माघारी घेत आहेत आणि गांधी पुढे काही प्लॅन पण ठेवत नाहीयेत. गांधींना अटक करण्यात आली होती, तिथं 2 वर्षे गांधी जेलमध्ये होते नंतर. मग इथं पण परत 2 गट तयार झाले होते. प्रो चेंजर्स आणि नो चेंजर्स म्हणून ओळखले जातात. फेरवादी, नाफेरवादी. फेर म्हणजे बदल, प्रो चेंजर्स, नो चेंजर्स. काहींचं म्हणणं होतं की नाही, आता भूमिकेत बदल करायचा आहे. काहींचं म्हणणं होतं की नाही, गांधी म्हणतील त्याप्रमाणेच करायचं आहे. मग हे जे प्रो चेंजर्स होते, फेरवादी जो गट होता, त्या फेरवादी गटाने काय केलं, फेरवादी गटाने या गया सेशनमध्ये 1922चं गया सेशन काँग्रेसचं, त्या गया सेशनमध्ये ठराव मांडला, त्यांच्या बदलांच्या वरती आधारित असलेला ठराव मांडला, परंतु तो ठराव पास झाला नाही. म्हणून मग त्याच्यातून काही व्यक्ती बाहेर पडले आणि 1 जानेवारी 1923ला त्यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली होती, ज्याच्यामध्ये प्रमुख व्यक्ती होते मोतीलाल नेहरू. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रमुख व्यक्ती होते मोतीलाल नेहरू. 1 जानेवारी 1923ला मग या स्वराज पक्षाची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 1927 सायमन कमिशन इम्पॉर्टंट आहे. हा जो 1919चा कायदा आहे, 1919च्या कायद्याचं 10 वर्षानंतर रिव्ह्यू घ्यायचं ठरलेलं होतं, परंतु त्याच्या अगोदरच 2 वर्ष सायमन कमिशन जाहीर करण्यात आलं होतं. त्यावर्षी मद्रास या ठिकाणी अधिवेशन झालं होतं. त्यावर्षी अधिवेशन काँग्रेसचं कुठं झालं होतं, मद्रास या ठिकाणी झालं होतं. असं का लिहिलंय मद्रास, M.A. तर M.A. अन्सारी त्याचे अध्यक्ष राहिलेले होते. मग त्या ठिकाणी त्यांनी ठरवलेलं होतं की या सायमन कमिशनवरती पूर्ण बहिष्कार टाकायचा आहे. ठीक आहे. 1928ला सायमन कमिशन भारतात आलेलं होतं. 1928लाच मग भारतीयांना आव्हान देण्यात आलं होतं की तुम्ही संविधान बनवून दाखवा, की तुमच्याकडे आम्ही जर सत्ता दिली तर तुम्ही संविधान कसं बनवाल ते आम्हाला दाखवा. मग नेहरू समिती, नेहरू सब कमिटी, नेहरू उपसमिती पण त्याला म्हणलं जातं, किंवा ऑल पार्टी कन्व्हेन्शन पण म्हणलं जातं. ही नावं लक्षात ठेवा, सगळं एकच आहे. ऑल पार्टी कन्व्हेन्शन, नेहरू उपसमिती, नेहरू कमिटी किंवा नेहरू कमिटी, नेहरू सब कमिटी असू द्या, नेहरू कमिटी असू द्या किंवा ऑल पार्टी कन्व्हेन्शन असू द्या, तिन्ही एकच आहे. त्यांनी रिपोर्ट मग तो बनवायला इथं सुरुवात केली होती, ज्याच्यामध्ये बहुतांशी म्हणजे सगळ्याच गटांना, सगळ्याच संघटनांना एकत्रित आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. नेहरू अहवाला घेऊन 24ला पण प्रश्न विचारलाय. डॉमिनंट स्टेटस, ठीक आहे, त्याच्यातल्या तरतुदी विसरू नका. डॉमिनंट स्टेटस असेल, मूलभूत हक्कांना घेऊनचा मुद्दा असेल, धर्मनिरपेक्षतेचा मुद्दा असेल, त्यासारख्या गोष्टी, भाषेवरती आधारित ते आम्ही प्रांत बनवू की नाही बनवू याला घेऊन पण गोष्टी त्यांनी त्याच्यात नमूद केल्या होत्या, त्या मिस करू नका. ठीक आहे. 1928ला मग तो नेहरू रिपोर्ट, बरेच वाद झाले होते त्याच्यामध्ये, त्याच्यातून एक गट बाजूला पडायला लागला, स्वतःची काहीतरी भूमिका मांडायला लागला. 1929चं सेशन तर काँग्रेसचं विसरायचंच नाही, लाहोर सेशन विसरायचंच नाही, कसंच विसरायचं नाही. पूर्ण स्वराज त्याची घोषणा तिथं अधिकृतपणे देण्यात आली होती. जवाहरलाल नेहरू, इथं मोतीलाल नेहरू होते, नंतर जवाहरलाल नेहरू तरुण नेते समोर आले होते, फेमस झाले होते, अध्यक्ष बनले होते. लाहोर सेशनला मग तिथं तिरंगा फडकवण्यात आलेला होता. ठीक आहे. पूर्ण स्वराज डे तिथं सेलिब्रेट करण्यात आलेला होता. ठीक आहे. 1930ला मग सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्यात आली होती. गांधींच्या बाजूने
सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्यात आली होती, सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, ज्यालाच आपण मिठाचा सत्याग्रह म्हणतो किंवा दांडी मार्च ज्याला म्हणतो. या दांडी मार्चला घेऊन मग आणखी गोष्टी काय करायच्या आहेत, दांडी मार्चला घेऊन आणखी गोष्टी काय करायच्या. दांडी मार्चच्या दरम्यान, या दांडी मार्चच्या दरम्यान परत एकदा जसं 1857च्या ठिकाणचं आपण बघितलं तर ठिकाण आणि नेतृत्व, दांडी मार्च या ठिकाणचं कोणत्या ठिकाणचं नेतृत्व कुणी केलेलं होतं तो भाग इथं परत एकदा बघायचा. स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये पण या दरम्यान काही ठिकाणी आंदोलन झालं होतं, तर ते पण कुठं झालं होतं तो पण मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. 1931ला इथं मग अटक करण्यात आली होती गांधींना आणि बाकी ठिकाणच्या महत्त्वाच्या नेत्यांना देखील. 1931ला मग तिथं 2 महत्त्वाच्या घटना घडलेल्या होत्या. एकतर गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झालेला होता, गांधी आयर्विन पॅक्ट म्हणून तो ओळखला जातो. आणि 1932ला आणखी 2 महत्त्वाच्या घटना झाल्या होत्या. ठीक आहे. इथं एक तारीख पहिली लक्षात ठेवा, 5 मार्च, पहिली तारीख लक्षात ठेवा 5 मार्च, दुसरी तारीख लक्षात ठेवा 23 मार्च. 5 मार्चला गांधी आणि आयर्विन यांच्यात करार झालेला होता. 23 मार्चला भगतसिंग आणि त्यांचे सहकारी यांना फाशी शिक्षा देण्यात आलेली होती. मग त्याच्या अगोदरचं ते प्रकरण आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. त्याच्या अगोदरचं ते प्रकरण माहिती आहे, तो तर मुद्दा जाणून घेऊयाच. ठीक आहे. त्यामुळे 1931 वर्ष त्या गोष्टीसाठी फेमस आहे. सध्या आत्ता महत्वाचा मुद्दा काय आहे आपल्यासाठी, की ही एचआरए नावाची जी संघटना आहे, एचआरए नावाची संघटना ज्याची स्थापना झाली होती 24ला, काकोरी कट खटला त्यांच्याकडून करण्यात आला होता 1925. त्याला आता आपण आहोत 2025 मध्ये, त्याला झालेले 100 वर्ष पूर्ण. त्यामुळे हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा बनून जातो. काकोरी कट खटला, 8 डाऊन ट्रेन काकोरी स्टेशनला जाणारी ती लुटण्यात आली होती. ठीक आहे. तर या काकोरी कट खटल्याला, या काकोरी घटनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, तर तो महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. त्याच्या पुढं नेक्स्ट 1927. ठीक आहे. 1927 मग ती घटना आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. 1927, 1928 ते सगळे मुद्दे आपण जाणून घेतले. 1929 मधलं राहुल सेशन असेल. 1931शी संबंधित मग हा मुद्दा. ठीक आहे. ज्या वर्षी 1931 मध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाशी शिक्षा देण्यात आलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर 1932ला बघा 2 इम्पॉर्टंट अनाउन्समेंट तिथं करण्यात आलं होतं. 2 महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या होत्या 1932ला. पहिली आहे रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जो कम्युनल अवॉर्ड डिक्लेअर केलेला होता, जातीय निवाडा जो जाहीर केला होता, तो ज्याच्या अंतर्गत डिप्रेस्ड क्लासेससाठी, ज्याच्या अंतर्गत मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा करण्यात आली होती, ती घटना. आणि त्याला घेऊन मग इकडं भारतामध्ये काय झालं होतं, की महात्मा गांधी आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते, की मग हे स्वतंत्र मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी असावे की नसावे. ठीक आहे. मग त्यांच्यामधल्या मतभेदांमध्ये मध्यस्थी कडून तिथं पुणे करार करण्यात आला होता, पुन्हा पॅक्ट 1932ला करण्यात आला होता. 1935चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, भारत सरकार कायदा, त्याच्यातल्या तरतुदी महत्वाच्या आहेत, कारण त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी तिथं सुरू केल्या होत्या, ज्या काही गोष्टीची तरतूद केली होती, त्यातल्या बहुतांश गोष्टी आजही आपल्याकडे तशाच सुरू आहेत. आजही आपल्याकडे तशाच सुरू आहे. ठीक आहे. जसं की फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, त्या दरम्यान या कायद्यामध्ये फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशनची तरतूद करण्यात आली होती. आज युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन सारखा आयोग तिथं काम करतोच, त्यामुळे 1935चा कायदा महत्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरची 2 वर्ष 1938 आणि 1939 का महत्वाचे आहे. सुभाषचंद्र बोस या 2 वर्षी काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेले होते. हरिपुरा सेशन आणि त्रिपुरी सेशन या 2 सेशनचे ते अध्यक्ष राहिले होते. इथूनच मग सुरुवात झाली होती महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामधल्या मतभेदांची. ठीक आहे. नंतर ते अध्यक्ष बनू नये अशी गांधींची भूमिका होती, त्यामुळे मग त्यांनी काय केलं होतं, काँग्रेसमध्ये राहायचं नाही असं ठरवलं होतं. काँग्रेसमधून राजीनामा द्यायचा त्यांनी निर्णय घेतलेला होता. 1939ला ते काँग्रेसमधून बाहेर पडलेले होते आणि त्याच वर्षी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती. मग त्या दरम्यान झालं काय होतं, की आंतरराष्ट्रीय पातळीवरती परत दुसऱ्या महायुद्धाचे सगळे घटना तिथं घडायला सुरुवात झाली होती. दुसऱ्या महायुद्धाची पडसाद उमटायला सुरुवात झाली होती. मग त्या दरम्यान त्यांनी काय ठरवलं होतं, की 3Mचा फॉर्म्युला सांगितला होता. 3Mचा फॉर्म्युला सांगितला होता. म्हणजेच काय, मेन मनी मटेरियल. कुठल्याही पद्धतीने लोकांना सैनिक म्हणून पाठवायचं नाही, मनी पैसा द्यायचा नाही या ब्रिटिश सरकारच्या युद्ध प्रयत्नांना, आणि मटेरियल कुठलीही संसाधनं द्यायची नाहीत. असं मेन मनी मटेरियल काहीही द्यायचं नाही, कुठल्याही पद्धतीने कॉम्प्रोमाइज करायचं नाही, अशा पद्धतीने भूमिका घेऊन त्यांनी अँटी कॉम्प्रोमाइज कॉन्फरन्सेस पण ऑर्गनाईज करायला सुरुवात केली होती. पहिली त्यातली यशस्वी सक्सेसफुल झालेली होती. दुसऱ्याच्या वेळी त्यांना अटक करण्यात आली होती, तुरुंगात ठेवण्यात आलं, परत नंतर नजरकैदेत ठेवण्यात आलं. तिथून मग त्यांनी एका पठाणाच्या वेशभूषामध्ये तिथून पलायन केलं होतं आणि ते मग गेलेले होते इतर ठिकाणी मदत मागण्यासाठी. पहिल्यांदा गेले सोव्हिएतला, परंतु सोव्हिएत नुकताच त्यामध्ये युद्धामध्ये सामील झाला होता. सोव्हिएतमधून ते गेले जर्मनीला. हिटलरसोबत भेट झालेली होती. त्यांना असं वाटत होतं की हिटलर आपल्याला मदत करेल, परंतु हिटलरला भेटल्यानंतर त्यांना लक्षात आलं होतं की हिटलर हा चांगला व्यक्ती नाहीये, म्हणून त्यांनी तिथं
मदत घ्यायचं नाकारलेलं होतं. मग तिथूनच जर्मनीमधून त्यांनी जय हिंद नावाची घोषणा दिलेली होती. तिथून आझाद हिंद रेडिओची सुरुवात केली होती. नेताजी म्हणून लोक तिथूनच त्यांना संबोधायला सुरुवात केली होती. ठीक आहे. इकडं भारतामध्ये काय झालं होतं, 1940ला ऑगस्ट ऑफर देण्यात आली होती. भारतीयांचं सहकार्य पाहिजे होतं ब्रिटिशांना या दुसऱ्या महायुद्धामध्ये. मग त्यावेळी ऑगस्ट ऑफर देण्यात आली होती, परंतु ती नाकारण्यात आली होती. मग त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याच्या रिॲक्शनमध्ये इथं इंडिव्हिज्युअल सत्याग्रह, वैयक्तिक सत्याग्रह सुरू करण्यात आले, ज्याच्यामध्ये पहिले सत्याग्रही होते विनोबा भावे, दुसरे होते पंडित जवाहरलाल नेहरू. अशा पद्धतीने सत्याग्रही वाढत गेले होते. प्रत्येक ठिकाणी सत्याग्रहाला सुरुवात करायची, असे सत्याग्रह वेगवेगळ्या ठिकाणी वाढत जाऊन दिल्लीपर्यंत पोहोचवायचे आहेत. म्हणून याला चलो दिल्ली चळवळ देखील म्हणलं गेलं होतं, चलो दिल्ली मुव्हमेंट देखील म्हणलं गेलं होतं. 1940ची ती घटना महत्वाची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 1942ला आपल्याला माहिती आहे क्रिप्स मिशन पाठवण्यात आलं होतं. सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली क्रिप्स मिशन आलेलं होतं. त्यांनी प्रस्ताव मांडलेला होता. इथून पुढे काय झालं होतं की सत्ता हस्तांतरणाच्या हालचाली सुरू झालेल्या होत्या, ट्रान्सफर ऑफ पॉवर. त्याला घेऊन काही प्रपोजल्स द्यायला ब्रिटिशांनी सुरुवात केली होती. क्रिप्स मिशन आलं होतं, तो पण प्रस्ताव मान्य झाला नाही. मग या क्रिप्स मिशनच्या त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याच्या रिएक्शनमध्ये क्विट इंडिया मुवमेंट इथं सुरू करण्यात आली होती. मग क्विट इंडिया भारत छोडो हे नाव कुणी सुचवलं होतं, तर युसुफ मेहर अली असं नाव होतं. यासारख्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, नोट डाऊन करून ठेवायच्या. ठीक आहे. युसुफ मेहर अली यांनी ती आयडिया सुचवलेली होती की भारत छोडो असं नाव द्यायला पाहिजे त्या चळवळीची. मग सुरुवात ऑगस्टमध्ये झाली होती. ऑगस्ट क्रांती म्हणून पण ती ओळखली जाते. मुंबईतून गोयल अटॅक बॉम्बे यातून तिथं सुरुवात त्याची करण्यात आलेली होती. ठीक आहे. 43 येता तिकडं सुभाष बाबू रशिया, सोव्हिएत युनियन, त्यावेळेचं सोव्हिएत युनियन, जर्मनी आणि सिंगापूर, जपान या ठिकाणी ते प्रवास करत होते. आझाद हिंद फौज ऑलरेडी तिकडं सुरू झालेली होती. मोहन सिंग यांनी त्याची सुरुवात केलेली होती. त्याच्यानंतर मग सुभाषबाबूंकडे जबाबदारी आली होती. त्या आझाद हिंद फौजेच्या माध्यमातून त्यांनी भूमिका घ्यायला सुरुवात केलेली होती. ठीक आहे. मग त्या दरम्यान इथं जरी गांधी यांनी त्यांच्यात वाद झालेले असले तरी त्या दरम्यान त्यांनी गांधींना राष्ट्रपिता कोणी संबोधलं होतं, तर ते सुभाषबाबूंनी संबोधलेलं होतं. ठीक आहे. आणि गांधी सुभाषबाबूंना काय म्हणाले होते की प्रिन्स अमॉंग पॅट्रियट्स. या सगळ्या राष्ट्रभक्तांमध्ये राजपुत्रासारखे व्यक्ती कोण आहेत, तर ते आहेत सुभाषबाबू, असं गांधी म्हणाले होते. ठीक आहे. मग त्या दरम्यान ते वाट बघत होते की काँग्रेस आणि गांधी कधी मला आवाहन करत आहेत, बोलवत आहेत. मी आझाद हिंद फौज घेऊन त्यावेळी आक्रमण करायला तयार आहे भारतावरती. मग जापनीज सैन्याच्या मदतीने त्यांनी अंदमान निकोबार तिथले बेट पण ताब्यात घेतली होती. नॉर्थ ईस्ट प्रदेशाने भारतापर्यंत ते पोहोचले होते. सगळे त्या दरम्यानच्या तिथल्या घडामोडी, INA ट्रायल्स महत्वाच्या आहेत. या आझाद हिंद फौजेच्या विरोधामध्ये चालवले गेलेले खटले ते महत्वाचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर 1946ला कॅबिनेट मिशन, तो प्रस्ताव मांडण्यात आला होता. संविधान सभेचा त्याच्यामध्ये उल्लेख करण्यात आला होता. शेवटी मग माउंटबॅटन प्लॅन तर तसे बरेच आले. राजाजी प्लॅन असेल, लियाकत देसाई प्लॅन असेल, प्लॅन बरेच आलेले होते, परंतु कुठलेच मान्य झाले नाहीत. कॅबिनेट मिशन, माउंटबॅटनने त्याच्या अगोदर प्लॅन बाल्कन पण दिलेला होता, परंतु तो पण मान्य करण्यात आला नव्हता. शेवटी माउंटबॅटन प्लॅन तिथं स्वीकारण्यात आला आणि 47ला भारताला स्वातंत्र्य जाहीर करण्यात आलेलं होतं. ठीक आहे. मग आता समाज सुधारकाचा भाग, की समाज सुधारक हाय प्रायोरिटी टॉपिक्स त्यातले कोणते आहेत आणि कोणते करायचे आहेत, हाय प्रायोरिटीवरती कोणते समाज सुधारक करायचे आहेत. ठीक आहे. तर त्याच्या बद्दलच्या गोष्टी जाणून घ्या. सुरुवात करायची आहे राजाराम मोहन रॉय यांच्यापासून. ब्राह्मो समाज महत्वाचा आहे. ठीक आहे. ब्राह्मो समाज, त्याच्या अगोदर आत्मीय सभेची जी स्थापना केली होती ते रीड करायचं आहे. याच्याशी संबंधित मग 2 व्यक्ती या पण इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी, देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यामध्ये फूट पडलेली होती. मग इथं ब्राह्मो समाजाची फूट पडलेली होती. आधी ब्राह्मो समाज ऑफ इंडिया. ठीक आहे. त्यासारख्या गोष्टी तिथं व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सगळ्या व्यवस्थित गोष्टी करून घ्यायच्या आहेत. इथं मग लगेच प्रार्थना समाज का टाकले, कारण मग महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज स्थापन करण्यामध्ये केशवचंद्र सेन यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. सिक्वेन्स हा फॉलो करण्याचा प्रयत्न करा, जास्त बेटर अंडरस्टँडिंग तुम्हाला समाज सुधारकांचं येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर यंग बंगाल चळवळ, आधुनिक सभ्यतेचे प्रणेते म्हणून ओळखले जातात. मग त्याचे हेनरी विवन डेरेझो, ते पहिले राष्ट्रभक्त असलेले कवी मानले जातात. ठीक आहे. तर त्यांची संबंधित त्या गोष्टी व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर, जगन्नाथ शंकर सेठ MPC आयोगाचे फेवरेट पर्सनॅलिटी आहेत, त्यांच्यावरती प्रश्न विचारलाच जातो. बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या भूमिका, यांचं सामाजिक कार्य काय आहे, प्रशासकीय कार्य काय आहे, साहित्यामधलं त्यांचं काम काय आहे, त्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत. त्याच्यानंतर महादेव गोविंद रानडे व्यवस्थित रीड करायचे आहेत. महात्मा फुले मोस्ट इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी, राज्यसेवा आयोगासाठी महत्वाचे आहेत.
ओव्हरऑल त्यांचं कॉन्ट्रीब्युशनच महत्त्वाचं राहिलेलं आहे. त्यामुळे राज्यसेवा आयोग रिपीटेडली क्वेश्चन तिथे विचारतो. सत्यशोधक समाज महत्त्वाचा आहे, मग त्यालाच जोडून महाराष्ट्रातली ब्राह्मणेतर चळवळ करायची आहे. जेदे, जवळकर, भास्करराव जाधव, शाहू महाराजांची असलेली भूमिका ती व्यवस्थित करायची आहे. यालाच जोडून दक्षिण भारतामध्ये जी ब्राह्मणेतर चळवळ सुरू झालेली होती ती पण व्यवस्थित रीड करायची आहे. मग आता इथं आणखी एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे, 1924ला वायकॉम सत्याग्रह जो झाला होता त्याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 1925ला सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट, आत्मसन्मान चळवळ किंवा स्वाभिमान चळवळ जी सुरू झालेली होती पेरियार यांच्या नेतृत्वामध्ये, त्याला पण 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पेरियार यांच्यावरती UPSCने यावर्षी प्रिलिम्सला प्रश्न विचारलेला आहे. 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे राज्यसेवेसाठी पण तो मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर विष्णू शास्त्री पंडित, महर्षी कर्वे, KT तेलंग, रखमाबाई राऊत खटला यासारख्या गोष्टी काँग्रेसमध्ये असलेली त्यांची भूमिका, तो महत्त्वाचा मुद्दा. भाऊ दाजी लाड यांचं वैद्यकीय कार्य आणि सामाजिक कार्य दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. गोपाळबाबा वलंकर असतील, ठीक आहे, गोपाळबाबा वलंकर असतील, त्यानंतर किसन फागोजी बनसोड असतील. आंबेडकर पूर्व दलित चळवळीचे प्रमुख व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. विठ्ठलरामजी शिंदे, त्यांची भूमिका, अस्पृश्यतेचा, त्यांचा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, त्यांचं पुस्तक असेल. डिप्रेस्ड क्लासेस मिशन सारखी संघटना असेल, ठीक आहे. गोपाळ हरी देशमुख साहित्यातलं त्यांचं योगदान, वृत्तपत्रांमधलं योगदान, लोकहितवादी म्हणून ते ओळखले जात होते. गोपाळ गणेश आगरकर, आर्य समाज, अलीगड चळवळ, मुस्लिम समुदायातल्या या दोन चळवळी, एक सुधारणावादी चळवळ, दुसरी पुनरुज्जीवनवादी चळवळ म्हणून ओळखली जाते. रहनुमाई माझदान सभा, दादाबाई नौरोजी आणि पंडिता रमाबाई यासारखी इम्पॉर्टंट पर्सनॅलिटी करायची आहेत, ठीक आहे. आणि बाकी त्यावेळी सांगितलेले गांधी, नेहरू, त्याच्या संबंधित गोष्टी त्या सगळ्या व्यवस्थित रीड करायच्या, ठीक आहे. आणखी ॲडिशनल पार्ट याच्यामधला कोणता रीड करायचा आहे तर रेव्हेन्यू सिस्टीमला घेऊन, महसूल प्रणालीला घेऊन आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग कोणती सिस्टीम कुणी सुरू केली होती, महालवारी पद्धत असेल, कायमधारा पद्धत असेल, परमनंट सेटलमेंट म्हणलं जातं आणि रयतवारी पद्धत त्याला म्हणलं जात असेल, ठीक आहे. कुणी सुरू केली होती, त्या व्यक्तींची नावं, कोणत्या भागामध्ये सुरू करण्यात आली होती तो भाग, ठीक आहे. कायमधारा पद्धत कुणी सुरू केली होती, रयतवारी पद्धत कुणी सुरू केली होती, महालवारी पद्धत कुणी सुरू केली होती, कोणत्या भागामध्ये सुरू करण्यात आलेली होती, यासारखे मुद्दे त्याची संबंधित व्यवस्थित करायचे आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर 1857 उठाव, तर त्याच्याबद्दल तर चर्चा केलीच. बाकीचे उठाव त्याच्यामध्ये काय करायचं तर शेतकरी उठाव आणि काही आदिवासी उठाव व्यवस्थित करायचे आहेत. इथं रिजन वाईज वेगळ्या भागामध्ये झालेले उठाव इथं नमूद केलेला आहे, ठीक आहे. नॉर्थ ईस्ट, पश्चिम बंगालचा भाग आणि नॉर्थ ईस्ट ईशान्य भारताचा भाग, त्या भागामध्ये झालेलं. मग संन्यासांचं बंड महत्वाचं आहे, ठीक आहे. चुवार बंड असेल, त्याच्यानंतर संथाळ बंड असेल, ठीक आहे. यासारख्या गोष्टी व्यवस्थित करायच्या. इथं मी मार्क करून देतो, तेवढ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहे, ठीक आहे. संन्यासी बंड व्यवस्थित करायचा आहे, संथाळ बंड व्यवस्थित करायचा आहे, मुंडा उठाव व्यवस्थित करायचा आहे. आहोम रिवोल्ट महत्वाचं आहे, कारण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये मोयदाम त्या भागातले ऍड करण्यात आलेले आहे, ठीक आहे. पागलपंथी चळवळ महत्वाची आहे, ठीक आहे. मुंडा रिवोल्ट बद्दल तर इथं मुद्दाच आहेत. एवढे खूप चांगले करायचे आहेत, बाकी स्किप केले की फक्त जस्ट ओव्हरलुक केले तरी काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर मग गुजरात आणि महाराष्ट्राचा भाग, इथं कोणकोणत्या उठावांवरती भर द्यायचा आहे तर भिल्ल उठाव करायचाच आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर कोळी समुदायाचा उठाव, रामोशी समुदायाचा उठाव आणि कोल्हापूर आणि सावंतवाडी भागातले उठाव हे व्यवस्थित करायचेच आहेत. याला घेऊन रिपीटेडली प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दक्षिण भारतामध्ये जर बघितलं तर दक्षिण भारतामध्ये पोलिगारांचं बंड करायचं आहे, दिवान वेलोथंपी यांचं बंड करायचं आहे, ठीक आहे. दक्षिण भारतामध्ये ते बंड व्यवस्थित करायचे आहेत. त्याच्यानंतर वहाबी चळवळ आणि कुका चळवळ, पंजाब आणि राजस्थान त्या भागामध्ये ज्या सुरू झाल्या होत्या. कुका चळवळ त्यातली महत्वाची आहे, शब्दावरून त्याच्या वाटू शकतं की दक्षिण भारतात झालेली होती, पण नाही, पंजाब भागामध्ये ती झालेली होती, ठीक आहे. हे झालं मॉडर्न हिस्ट्रीबद्दलचं. प्राचीन आणि मध्ययुगीनच्या बाबतीमध्ये पण अशाच गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. म्हणजे एक झालंय, अजून एक पार्ट 2 करायचा आहे. याला कट करू, हा बंद करून परत चालू करा. किती मिनिट बाकी आहे, आहेत ना मिनिट बाकी? 12 मिनिटं काय बाकी आहेत का अजून? नाही झाले थोडं. ओके, बंद करा हे.
ठीक आहे. येणाऱ्या 28 सप्टेंबरच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी इतिहासाचे शेवटच्या काही दिवसांमध्ये जे हाय प्रायोरिटी टॉपिक्स तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. पहिल्या पार्टमध्ये आपण आधुनिक इतिहासामध्ये कोणते एक्झॅक्टली टॉपिक्स करायचे ते डिस्कस केले होते. आता या व्हिडिओमध्ये आपण प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासामध्ये कोणते भाग एक्झॅक्टली करायचे आहेत त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. ठीक आहे. इथं काही पॉईंट्स मेन्शन केलेले आहेत ज्याच्यावरती आयोगाने रिपीटेडली क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे. याला तुम्ही हाय प्रायोरिटी, मीडियम प्रायोरिटी टॉपिक्स म्हणून याच्याकडे बघू शकता. गेल्या 5 वर्षातलं हे अनालिसिस आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे, मॅक्सिमम टाइम विचारला गेलेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये स्पेसिफिकली आता कोणत्या गोष्टी करायच्या आहेत शेवटच्या राहिलेल्या काही दिवसांमध्ये तेवढं फक्त तुम्हाला सांगणार आहे. आपले जो मेसोलिथिक एज आहे, चाल्कोलिथिक एज आहे, त्याच्यातल्या साइट्स आपल्याला विचारले जातात. त्याच्यातले साइट्स, त्याच्यातले लोकेशन्स आपल्याला विचारले जातात. स्पेसिफिकली मग महाराष्ट्रातलं लोकेशन आपल्याला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. तर ही मेसोलिथिक साईट आहे, नेवासा इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर चाल्कोलिथिक साईट जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच साईट्स तशा आपल्याला बघायला मिळतात. दैमाबाद आहे, सोनगाव आहे, जोरवे आहे, नेवासा आहे, आजूबाजूची आणखी महत्वाची गावं या लोकेशन्सला, या साईटला चाल्कोलिथिक एज मधले बरेच एव्हिडन्सेस तिथं सापडलेले आहेत. तर हे लोकेशन करायचे आहेत, त्या टॉपिकशी संबंधित काय काय करायचं आहे ते सांगणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, सिंधू संस्कृतीला घेऊन आपल्याला प्रश्न कुठं कुठं विचारला जातो, कशा पद्धतीने विचारला जातो, तर ती साईट, त्या ठिकाणचं उत्खनन कुणी केलेलं होतं, ते लोकेशन एक्झॅक्टली कुठं होतं, कोणत्या नदीच्या किनारी असेल तर ते, आणि त्या ठिकाणी महत्वाचं वैशिष्ट्य कोणतं सापडलेलं होतं तो भाग महत्वाचा आहे. ठीक आहे. हरप्पा, मोहेंजोदरो, सुतकागेंद्र असेल, चनुदारो असेल, यासारखी लोकेशन तर फेमसली सारखे रिपीटेडली विचारलेले आहेत. ठीक आहे. बऱ्याच वेळा युपीएससीने पण प्रश्न विचारलेला आहे की इथं जसं स्पेसिफिक की ब्रॉन्झ डान्सिंग गर्ल ते कोणत्या ठिकाणी, कोणत्या लोकेशनला सापडलेलं आहे असं युपीएससीने पण प्रश्न विचारलेला. ठीक आहे. किंवा ग्रेट बाथ, मोठं स्नानगृह असेल, ग्रेट ग्रेनरी असेल, मोठं धान्याचं कोठार कोणत्या लोकेशनला होतं या पद्धतीने प्रश्न विचारला जातं. किंवा मोहेंजोदरो हे लोकेशन कोणत्या नदीच्या किनारी होतं अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. तर या साईट्स व्यवस्थित करायच्या आहेत जे इथं नमूद केलेलं आहे. ठीक आहे. आता लोथलला घेऊन सध्या करंटमध्ये मुद्दा सुरू आहे बघा. नॅशनल मॅरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स तिथं उभारलं जात आहे. तर लोथल आपल्यासाठी आणखी जास्त हाय प्रायोरिटीचा पॉईंट बनून जातो. त्या ठिकाणचं उत्खनन कुणी केलेलं होतं, ते एक्झॅक्टली कुठं आहे आणि त्या ठिकाणी काय सापडलं होतं, तर ते डॉकयार्ड म्हणून तिथं गोदी ज्याला म्हणलं जातं मराठीमध्ये, तर डॉकयार्ड तिथलं 4500 वर्ष जुनं कन्सिडर केलं जातं, ज्याच्या माध्यमातून मेसोपोटेमिया, इजिप्त यासारख्या भागांसोबत सागरी व्यापार चालत असायचा. तर त्याच्यासाठी ते फेमस आहे लोथल. मग कालीबंगन असेल, सुरकोटाडा असेल, बनावली असेल, धोलावीरा असेल, ह्यासारखे लोकेशन. धोलावीरा पण मागे चर्चेत होतं तर ते पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तिथं देखील त्याच्यावरती पण द हिंदूमध्ये स्पेसिफिकली आर्टिकल आलेलं होतं, त्यामुळे धोलावीरा लोकेशन देखील आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मग या नद्या त्या कालावधीतल्या, या प्राचीन कालखंडातल्या नद्या आणि त्याला वेदिक नावं काय होती, त्याला वेदिक नेम्स कोणते होते, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. बऱ्याच वेळा एखाद्या स्पेसिफिक नदीबद्दल विचारतील किंवा मॅच द पेअर्समध्ये विचारतील किंवा जोड्या लावामध्ये विचारतील. ठीक आहे. तर त्याची इथं लिस्ट दिलेली आहे. याच्यामध्ये स्पेसिफिकली ज्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत त्याच्यावरतीच फोकस केला जातो. ज्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत त्याच्यावरतीच फोकस केला जातो. एवढ्या जरी केल्या तरी सफिशियंट आहेत. ठीक आहे. सिंधू नदीच्या उपनद्या. आणि सिंधू नदी का चर्चेत आहे ते काही वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज नाही. त्याच्या पलीकडे जाऊन आणखी प्रश्न प्राचीनमध्ये कुठे विचारला जातो की त्या दरम्यान महाजनपद असू द्या किंवा इतर कोणतेही महत्वाचे डायनेस्टीज असू द्या, साम्राज्य असू द्या, त्याच्यासाठी त्या वेदिक पिरियडमध्ये, लेटर वेदिक पिरियडमध्ये एखाद्या पदासाठी, एखाद्या वस्तूसाठी, एखाद्या गोष्टीसाठी विशिष्ट काहीतरी नाव त्यावेळी देण्यात आलेलं होतं. तर त्याला घेऊन प्रश्न विचारला जातो. तर त्याची एक इथं लिस्ट दिलेली आहे. ठीक आहे. मग वेगवेगळ्या देवतेला पण कोणत्या नावाने ओळखलं जात होतं असा देखील आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. जसं की पर्जन्य, वॉटर गॉड म्हणून ते ओळखलं जात होतं. अपहा असेल, वॉटर गॉड म्हणून ते ओळखलं जात होतं. त्या पद्धतीने प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर त्याची इथं लिस्ट दिलेली आहे. ही लिस्ट फक्त एकदा ती गो थ्रू करायची आहे की कोणत्या नावाने ते ओळखले जात होते. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा भाग आहे महाजनपदाचा. 16 महत्वाची महाजनपद, त्याचे लोकेशन्स, त्याचे कॅपिटल, त्याची राजधानी लक्षात ठेवायची आहे. ही 16 महाजनपद. याच्यामध्ये पण स्पेसिफिकली जर विचार केला तर अंग, मगध, ठीक आहे, त्याच्यानंतर वत्स, कोसला यांना घेऊन प्रश्न विचारलेला आहे, बऱ्याच वेळा विचारलेला आहे. गांधारला घेऊन प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. वज्जीला घेऊन प्रश्न विचारलेला आहे. हे स्पेसिफिक जे महाजनपद आहेत ज्यांना घेऊन रिपीटेडली प्रश्न विचारलेला आहे ते याच्यातले व्यवस्थित करायचे आहेत आणि त्यांची कॅपिटल, त्यांची राजधानी देखील ती व्यवस्थित त्याच्यामधली करायची आहे. आता शेवटच्या दिवसांमध्ये फक्त एवढाच पार्ट तिथून ओव्हरलुक करायचा आहे. ठीक आहे. फायनल रिव्हिजन. त्याच्यानंतर आपल्यासाठी एन्शियंट मधला आणखी एक डायनेस्टी इम्पॉर्टंट आहे, ती आहे मौर्य डायनेस्टी. मौर्य
साम्राज्य महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये मग आपल्याला बऱ्याच वेळा सिक्वेन्स विचारला जातो, क्रोनॉलॉजी विचारली जाते. शेवटचा मौर्य शासक कोण, या पद्धतीने प्रश्न विचारला जातो. किंवा इथं स्पेसिफिकली बिंदुसारला घेऊन, चंद्रगुप्त मौर्यला घेऊन आणि अशोका, या तिघांच्या कालावधीमध्ये बऱ्याच घटना घडल्या होत्या. या तिघांच्या कालावधीमध्ये ते आर्किटेक्चरला असेल घेऊन, लिटरेचरला घेऊन असेल, इतर महत्त्वाच्या प्रशासकीय गोष्टी असतील, याला घेऊन या तिघांच्या कालावधीमध्ये खूप जास्त घटना झालेल्या होत्या. त्यामुळे इथं जास्त आयोगाचा आतापर्यंत फोकस राहिलेला आपल्याला बघायला मिळतोय. त्यांच्याशी संबंधित गोष्टी व्यवस्थित रीड करायच्या आहेत आणि शेवटचा शासक पण त्याच्यामध्ये विसरायचा नाही. ठीक आहे, शेवटचा शासक देखील त्याच्यामध्ये विसरायचा नाही. नेक्स्ट त्याच्यानंतर गुप्त डायनेस्टी, आणखी एक इम्पॉर्टंट साम्राज्य आपल्यासाठी तर ते आहे गुप्त राजघराणं. याच्यामध्ये पण सेम पहिल्यांदा सिक्वेन्स क्रोनॉलॉजी व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. इथं मग प्रश्न कशावरती विचारला जातो, आपल्याला टायटलवरती विचारला जातो की त्यांनी स्पेसिफिक एखादा राजा त्या साम्राज्यातला त्यांनी कोणती उपाधी स्वतःला लावून घेतली होती किंवा इतरांनी कुणी त्यांना ती उपाधी दिलेली होती. ठीक आहे, जसं की महाराजा आहे, महाराजा धीराज आहे, त्याच्यानंतर शाक्रदित्य असेल, विक्रमादित्य असेल, यासारख्या टायटल्स, यासारख्या उपाधी त्यांनी कोणत्या राजाने शासकाने ती लावून घेतलेली होती ते टायटल, तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, स्पेसिफिकली मग नालंदा युनिव्हर्सिटीला घेऊन पण प्रश्न विचारला होता मागं की ते कोणाच्या कालखंडामध्ये तिथं सुरू करण्यात आलेली होती. ठीक आहे, ज्यावेळी नालंदा युनिव्हर्सिटीचा मुद्दा चर्चेत होता त्यावेळी त्याच्याबद्दल लगेच प्रश्न तिथं विचारला गेला होता. त्याच्यानंतर आपल्याला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यावरती प्रश्न विचारला जातो, फॉरेन ट्रॅव्हलर्स, परदेशी काही व्यक्ती अशा वेगवेगळ्या साम्राज्यांमध्ये भेट देण्यासाठी आल्या होत्या. यांचं प्रशासन कशा पद्धतीने चालतं, इथली समाजरचना कशा पद्धतीची आहे याचा त्यांनी अभ्यास केला होता आणि त्याच्यावरती त्यांनी पुस्तकं देखील लिहिली होती. स्पेसिफिकली याच्यामध्ये जर बघितलं, मेगास्थेन्सवरती प्रश्न विचारलाय, फाहीनबद्दल प्रश्न विचारलेला आहे, अल्बेरोनीबद्दल विचारलेला आहे, ह्युअनस्तांगबद्दल विचारलेला आहे, मार्को पोलो, इब्न बटुटा यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे. या व्यक्ती हे इम्पॉर्टंट आहेत. हे ट्रॅव्हलर्स, फॉरेन ट्रॅव्हलर्स हे महत्त्वाचे आहेत कारण यांनी जे बुक्स लिहिले आणि यांनी कोणाच्या कालखंडामध्ये इथं व्हिजिट केली तो भाग आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. फॉरेन ट्रॅव्हलर्स व्यवस्थित करा, चार्ट तर इथं दिलेलाच आहे, नोट डाऊन करा, जे इम्पॉर्टंट इथं हायलाईट केलेले आहेत आणि तेवढेच व्यवस्थित करायचे आहेत. ठीक आहे, बाकी मग आपण याच्या अगोदरच्या सेशनमध्ये विल्यम हॉकिन्स जो 1609चा मुद्दा उपस्थित केलेला होता की 1609ला मुघल कोर्टमध्ये एक्झॅक्टली कोण आलं होतं पहिला ब्रिटिश व्यक्ती, तर त्याचा पण उल्लेख त्याच्यामध्ये इथे नमूद केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो दक्षिण भारतातल्या काही डायनेस्टीज, दक्षिण भारतातली काही राज्य आणि त्याचे संस्थापक कोण होते असा डायरेक्टली प्रश्न विचारला जातो. दक्षिण भारतातली राज्य आणि त्याचे संस्थापक कोण होते असा डायरेक्टली प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, याच्यामध्ये कोणते स्पेसिफिकली तुम्हाला करायचे, सगळेच करायचे नाही. ठीक आहे, शिशुनागा करायचे आहे, नंद करायचे आहे, शुंग करायचे आहे, कण्व आहे, सातवाहन आहे, कुशाण आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर परमार आहेत, यासारख्या डायनेस्टीज तुम्हाला त्याच्यामध्ये स्पेसिफिकली करायच्या आहेत. ठीक आहे, सगळ्याच याच्यातल्या करायच्या नाही. तिथं जे टिक केलेले आहेत तेवढ्याच फक्त व्यवस्थित डायनेस्टीज करा आणि त्याचे फाउंडर्स फक्त त्याचे संस्थापक याच्यामध्ये करायचे आहेत. त्याच्यानंतर आणखी खाली साऊथ इंडियामधले जर बघितलं तर चोळ साम्राज्य महत्त्वाचं आहे. ठीक आहे, बाकी लोधी, तुगलक त्याच्याबद्दल तर पुढे आपण चर्चा करूच. राष्ट्रकूट महत्त्वाचे आहेत, चालुक्य महत्त्वाचे आहेत आणि पल्लवा डायनेस्टी महत्त्वाची आहे. ठीक आहे, या डायनेस्टीज व्यवस्थित रीड करा, हे साम्राज्य व्यवस्थित रीड करा आणि त्याचे संस्थापक देखील व्यवस्थित रीड करायचे आहे. ठीक आहे, एन्शियंट मधला एवढाच भाग व्यवस्थित फोकस करायचा आहे. याच्या पलीकडे प्रश्न विचारत नाहीत. गेल्या 5 वर्षातलं ते अनालिसिस करूनच इथं ते टॉपिक्स तुम्हाला सांगितलेले आहेत की शेवटच्या दिवसांमध्ये कोणत्या गोष्टीवरती फोकस करायचा आहे. मिडिवल हिस्ट्रीबद्दल, मध्ययुगीन इतिहासाबद्दल जर विचार केला तर हे 4च टॉपिक्स आहेत. या 4 टॉपिक्सवरती फिरून प्रश्न विचारलेला आहे गेल्या 5 वर्षांमध्ये. याच 4 टॉपिक्सवरती किंवा त्याच्या आधी पण याच 4 टॉपिक्सवरती प्रश्न विचारलेला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की दिल्ली सल्तनतमध्ये याचा सिक्वेन्स विचारला जातो, याचा क्रम विचारला जातो आपल्याला. ठीक आहे, याचा क्रम विचारला जातो. मग स्लेव, गुलाम घराणा पहिलं होतं, त्याच्यानंतर खिलजी होतं, तुगलक, सईद आणि मग लोधी. मॉडर्न मध्ये आपण डिस्कस करत होतो पानिपतची पहिली लढाई. ठीक आहे, त्यावेळी लोधी घराणं, इब्राहिम लोधी शेवटचा शासक ठरलेला होता, मुघल साम्राज्याची सुरुवात झाली होती. ठीक आहे, याच्यामध्ये स्पेसिफिकली जर बघितलं तर मग अल्लाउद्दीन खिलजीला घेऊन प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तुगलकमध्ये जर बघितलं तर MBT मोहम्मद बिन तुगलकला घेऊन प्रश्न विचारलेला आहे, FST फिरोजशाह तुगलकला घेऊन प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच वेळा. तर त्यासारखे व्यक्ती, त्यांच्या प्रशासनाच्या दरम्यान त्यांनी घेतलेले निर्णय ते महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. त्यासारख्या पर्सनॅलिटीज व्यवस्थित त्याच्यामध्ये करायच्या आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये जर बघितलं तर कुतुबुद्दीन ऐबकबद्दल प्रश्न विचारलेला आहे, महत्त्वाचा आहे.
इल्तुमिश महत्त्वाचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर रजिया सुलतान, विमेन रुलर राहिलेल्या होत्या, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर गियासुद्दीन बलबन महत्त्वाचा आहे, अल्लाउद्दीन खिलजी महत्त्वाचा आहे, ठीक आहे. एवढेच करायचे आहेत याच्यामधले शासक, बाकी कोणतीही करायची गरज नाही, एवढेच शासक त्याच्यामधले करायचे आहेत. त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्य इम्पॉर्टंट आहे. विजयनगर साम्राज्याचे मग 4 त्यांचे एक्झॅक्टली डिव्हिजन्स कोणते होते, कोणकोणते शासक होते त्याच्यामध्ये, मग संगम डायनेस्टी, सलुवा, तुलुवा आणि अराविडू, ठीक आहे. हे डिव्हिजन जे विजयनगर साम्राज्याचं ते महत्त्वाचं आहे. मग त्यांचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स, त्यांचे प्रशासकीय विभाग एक्झॅक्टली कोणत्या नावाने ओळखले जात होते ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आर्ट फॉर्म्स, त्यांच्या कालावधीच्या दरम्यान त्यांनी कोणत्या कलांना प्रोत्साहन दिलं होतं तो महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मग बहामनी किंगडम त्याच्याशी मग संबंधित असलेला तो आणखी एक मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. याच्यावरती तर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. निजामशाही एक्झॅक्टली कुठली, आदिलशाही कोणती, इमादशाही कोणत्या लोकेशनची, बारिदशाही कोणत्या लोकेशनची आणि कुतुबशाही कोणत्या लोकेशनची, या बहामनी किंगडमला घेऊन पण बऱ्याच वेळा प्रश्न आयोगाच्या बाजूने विचारला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर येतात मुघल शासकांमध्ये सुरुवात झाली होती बाबरपासून. 1526ला जी पानिपतची पहिली लढाई झाली होती इब्राहिम लोदी विरुद्ध बाबर त्याच्यामध्ये जिंकला होता. बाबर नंतर हुमायूं नंतर अकबर, ठीक आहे. मग तिथं हुमायूंच्या नंतर काही कालावधीसाठी शेरशाह सूरचं साम्राज्य आलं होतं. मग अकबर आणि हेमू यांच्यामध्ये लढाई झाली होती. शेरशाह सूरचं साम्राज्य आलं होतं. शेरशाह सूरचा मुलगा, त्याचा मित्र होता हेमू नावाचा एक व्यक्ती, सामान्य कुटुंबातला होता. तो मग स्वतःचं कौशल्य दाखवत गादीपर्यंत पोहोचलेला होता. तो गोल्डन पिरियड मानला जातो. त्या मुस्लिम शासकाच्या दरम्यान एक हिंदू व्यक्ती तिथं गादीवरती बसलेला होता हेमू नावाचा, ठीक आहे. तर हेमू कडे सत्ता गेल्यानंतर मग परत अकबर लहान असतानाच त्याला तिथून पळवून लावलेलं होतं हुमायूंच्या नंतर. मग अकबरला परत आपलं वंशांची गादी मिळवायची होती. मग दुसरी पानिपतची लढाई 1556ला अकबर आणि हेमू यांच्यामध्ये लढली गेली होती. त्याच्यानंतर औरंगजेबाचा कालावधी मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाची सुरुवात मानली जाते. आणि मग शहाजहान, ठीक आहे, जहांगीर, शहाजहान आणि मग औरंगजेब, ठीक आहे. औरंगजेबाचा कालावधी जो आहे तो मुघल साम्राज्याच्या अंताची सुरुवात मानली जाते. इथं शहाजहान आणि जहांगीर बद्दल त्यांच्या कालावधी दरम्यान त्यांनी घेतलेले निर्णय विचारले जातात. आर्ट फॉर्म्स लक्षात ठेवा, कारण पॅटर्न बदलतो यावर्षी, तर आर्ट फॉर्म्सवरती प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. तर यासारख्या गोष्टी तिथलं या शासकांच्या बाबतीतल्या व्यवस्थित करायच्या आहेत, ठीक आहे. एवढेच पॉईंट्स शेवटी रिवाईज करायचे आहेत. एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्नचे प्रिलिम्स चांगल्या पद्धतीने क्वालिफाय व्हा आणि नंतर मेन्सच्या आन्सर रायटिंगसाठी आपण भेटूया. त्याचं शेड्यूल देखील इथं रिलीज करण्यात आलेलं आहे. 12 ऑक्टोबरपासून मेन्सची टेस्ट सिरीज सुरू होत आहे, ज्याच्यामध्ये GSचे सगळे पेपर्स जे आहेत ते पहिल्यांदा सब्जेक्ट वाईज कव्हर करून घेतले जातील. आणि नंतर UPSC सारखं जसं शेड्यूल असतं, फ्रायडे, सॅटर्डे, संडे एसे पासून सुरुवात होत असते. फ्रायडेला, सॅटर्डे, संडेला GS 1, 2 आणि 3, 4 आणि नेक्स्ट सॅटर्डे, संडेला लँग्वेजचे कंपल्सरी पेपर आणि ऑप्शनलचे पेपर यासारखं शेड्यूल शेवटी असणार आहे. त्याच्या अगोदर सब्जेक्ट वाईज टेस्ट होणार आहेत, त्याचं इव्हॅल्युएशन होणार आहे, त्याचं मॉडेल आन्सर मिळणार आहे, मेंटरशिप पण त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे, ठीक आहे. ऑप्शनल कोणकोणते अवेलेबल आहेत त्याची पण लिस्ट इथं नमूद केलेली आहे, ठीक आहे. तर तुम्हाला प्रिलिम्ससाठी शुभेच्छा. चांगल्या पद्धतीने पेपर द्या. इथं सांगितलेले टॉपिक्समध्ये करंट अफेअर्सचे असतील किंवा हिस्ट्रीमधले असतील ते व्यवस्थित करा. निश्चितपणे तुम्हाला प्रिलिम्सचा त्याचा फायदा होईल. थँक्यू.